13 मुलं जॉईन आहेत. आपण आता चालू करा. तर बिफोर ऍक्च्युअली गोइंग टू कुलम ब्लॉकेट आय वुड लाईक टू टेल यू समथिंग अबाउट द IV मेजरमेंट ऑफ अ सिस्टीम. तर आपण तुम्ही बऱ्याचदा शिकलाय सिलेबसमध्ये की बाबा IV मेजरमेंट आपण करतो, बरोबर आहे का? करंट व्होल्टेज मेजरमेंट्स करतो. त्यातनं आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते? if you are measuring the IV and if you are getting the result as a linear plot going through the origin, त्यावेळेस आपण काय म्हणतो? ओहमिक रिस्पॉन्स म्हणतो त्याला, बरोबर आहे का? दॅट टाइप ऑफ कॉन्टॅक्ट और दॅट टाइप ऑफ डिव्हाइस. म्हणजेच आपण काय केलंय, एखादा कंडक्टर घेतलाय, त्या कंडक्टरला जर आपण व्होल्टेज सप्लाय केला आणि व्होल्टेज सप्लाय करून आपण त्याच्या अक्रॉसचा करंट मेजर केला, अँड इफ वी प्लॉट द readings of current versus voltage, then what we will observe, if that plot is showing linear relationship between the change in voltage and change in current, then we will call it as ohmic response. बरोबर आहे का? कोणीतरी एकानं चालू ठेवा, म्हणजे मला याशी बोलता येईल, थोडंसं लक्ष देईल की तुमच्या समजतंय का नाही तुम्हाला. मी काय सांगतो तुमच्या लक्षात की बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स मध्ये किंवा फिजिक्स मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा काय शिकतो, तर IV मेजरमेंट, ओहम्स लॉ, बरोबर आहे का? तो आपल्याला काय सांगतो की ज्यावेळेस करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R, किंवा अप्लाइड व्होल्टेजला जर करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, व्होल्टेज वाढवत गेला तुम्ही, करंट वाढवत जात असेल, तर जो रिस्पॉन्स मिळतो आपल्याला तो लिनियर रिस्पॉन्स असतो. आणि ज्यावेळेस लिनियर रिस्पॉन्स असतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो की युअर given material is a conductor or it is showing ohmic response, linear relationship between current and voltage. बरोबर आहे का? त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस सेमीकंडक्टरचा अभ्यास केला, तर त्या सेमीकंडक्टरचा अभ्यास करताना तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा ग्राफ लक्षात आला. तो असा काहीतरी असतो. IV कॅरेक्टरिस्टिक ऑफ डायोड तुम्ही घेता, म्हणजे जर कंडक्टर असेल, इफ द गिवन मटेरियल इज परफेक्ट कंडक्टर, देन यू विल गेट द IV रिस्पॉन्स लिनियर. बरोबर आहे का? IV रिस्पॉन्स यू विल गेट लिनियर. बट इफ द गिवन मटेरियल इज सेमीकंडक्टिंग जंक्शन, PN जंक्शन जर असेल, तर त्याच्या केसमध्ये काय होतं, तुम्ही शिकलाय सगळे 11वी 12वीला, जिथं PN जंक्शन फॉर्म होत असतो, म्हणजे P टाईप मटेरियल आणि N टाईप मटेरियल आपण जिथे जॉईन करतो, तिथे एक डिप्लेशन लेअर तयार होतो. डिप्लेशन लेअर म्हणजे काय असतं, P टाईपचे N टाईपच्या साईडला काही चार्ज केलेले जातात, N टाईपचे चार्ज केलेले इलेक्ट्रॉन्स काही P टाईपच्या साईडला जातात आणि त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं. आणि दॅट रिकॉम्बिनेशन रिजन इज कॉल्ड एज डिप्लेशन लेअर. आणि जर आपण फॉरवर्ड बायस केलेलं असेल तुमचं जंक्शनला जर आपण P ला पॉझिटिव्ह सप्लाय, N ला निगेटिव्ह सप्लाय दिलेला असेल, इन दॅट केस व्हॉट विल बी ऑब्झर्व, असं ऑब्झर्व होतं की जेवढं लोकल बॅटरी रिजन आहे, जेवढं मध्ये व्होल्टेज ड्रॉप आहे डिप्लेशन रिजन मध्ये 0.7 वगैरे असतं सिलिकॉनच्या बाबतीत तो ड्रॉप, तर तोपर्यंत तुम्हाला करंट मिळत नाही. ज्यावेळेस तुम्ही 0.7 व्होल्टेज क्रॉस करता, when you cross that depletion region voltage, then you will get drastic change in current. तर म्हणजे काय होतं, ह्या ग्राफ मध्ये दाखवलंय बघा, इथं हा जो रिजन दिसतोय तुम्हाला, कर्सर दिसतोय स्क्रीनवर कर्सर दिसतोय का तुम्हाला हल्लेला? हो सर. हा, तर हा जो रिजन असतो 1 व्होल्टच्या आसपासचा 0.7 वगैरे, तिथपर्यंत काय होतं, तुम्हाला करंट मिळत नाही. तोपर्यंत आपण काय करत असतो, करंट का मिळत नाही, तर आपल्या सप्लाइड व्होल्टेजनं आपण डिप्लेशन रिजन मधला जो 0.7 व्होल्टेज आहे तो ओव्हरकम करत असतो. म्हणजे अप्लाइड करंट, अप्लाइड व्होल्टेज इज गोइंग टू ओव्हरकम द इनबिल्ट व्होल्टेज. तोपर्यंत तुम्हाला इथे करंट मिळत नाही. एकदा का तुम्ही तो 0.7 व्होल्टेज ओव्हरकम केला की तुम्हाला ड्रास्टिक करंट मिळतो. म्हणजे हा ग्राफ तुमचा कसा असतो, एक्सपोनेन्शियल ग्राफ आहे. So this type of exponential behavior observed in case of semiconducting material when we apply potential, this type of behavior is called as rectifying contact. बरोबर आहे का? ऐकला ना शब्द? दिस इज कॉल्ड एज रेक्टिफाईंग कॉन्टॅक्ट. म्हणजे काय होतं, फॉरवर्ड बायस केल्यानंतर डिप्लेशन रिजनची वेळ कमी होत जाते आणि एका ठराविक व्होल्टेज नंतर डिप्लेशन रिजन हा कम्प्लीट व्हॅनिश होतो आणि तुमचं मटेरियल कंडक्टर सारखं बिहेव करतं आणि तुम्हाला रॅपिड करंट वाढलेला दिसतो. आता हा डिप्लेशन रिजन तुमचा किती असतो फॉरवर्ड बायस केसमध्ये, 0.7 व्होल्टच्या आसपास असतो. त्यामुळे तुम्हाला इथं 0.7 ला करंट हा वाढलेला मिळतो. हे तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकलाय. थोडंसं आपण आज रिव्हिजन घेतोय. आता ह्याला जर तुम्ही रिव्हर्स बायस केला, ह्याच डिव्हाइसला जर तुम्ही रिव्हर्स बायस केलं, तर काय होतं, रिव्हर्स बायस केसमध्ये तो डिप्लेशन रिजन हा वाढत जातो. बघा, फॉरवर्ड बायस मध्ये डिप्लेशन रिजनची विड्थ कमी होत जाते आणि तो डिव्हाइस कंडक्ट करायला सुरुवात करतो अबव 0.7 व्होल्टेज. बट इन केस ऑफ रिव्हर्स बायसिंग, डिप्लेशन रिजनची विड्थ वाढत जाते आणि डिप्लेशन रिजनची विड्थ वाढत गेल्यामुळं तुम्हाला
0.7 पेक्षा बऱ्याच पटीने म्हणजे 4-5 व्होल्टकडे आपण जातो जवळपास इकडे. बघा इथं 2.5 2.23 पर्यंत तो तुम्हाला करंट दाखवतच नाही आणि तिथून पुढे एक करंट मिळतो तुम्हाला, दॅट इज कॉल्ड एज ब्रेकडाऊन व्होल्टेज. म्हणजे तिथं ते जंक्शन ब्रेकडाऊन होतं, बर्नआउट होतं आणि तिथं तुमचा डायोड खराब होतो. म्हणजे तुम्ही डायोडला एका ठराविक लिमिटच्या पुढे रिव्हर्स बायस करू शकत नाही, त्यानंतर तो बर्नआउट होतो, त्याचं डिप्लेशन रिजन ब्रेक होतं आणि तो बर्नआउट होतो. तर दिस इज अबाउट द सेमी कंडक्टिंग बायसिंग. म्हणजे आपण आतापर्यंत दोन प्रकारचे आयव्ही कॅरेक्टरिस्टिक बघितलेले आहेत. द फर्स्ट आयव्ही कॅरेक्टरिस्टिक इज इन केस ऑफ कंडक्टर. जर तुम्ही दोन बॅटरीच्या टर्मिनल्समध्ये एखादा कंडक्टर जोडलेला असेल आणि तुम्ही आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मोजत असाल तर तिथे डिप्लेशन रिजन नाहीये किंवा काही मेजर ऑब्स्टेकल नाहीये, कारण कंडक्टर्स आर हॅव्हिंग large number of valence electrons, and whenever the energy is supplied they start to migrate from one place to other place. They behave like a gas of electron. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस तुम्ही सप्लाय देताय इलेक्ट्रॉन्स रॅपिडली इकडून तिकडे जायला सुरुवात होते. जसा तुमचा सप्लाय वाढत चाललाय तसा तुमचा करंट वाढत चाललाय. सो दिस इज अ काइंड ऑफ लिनियर रिलेशनशिप. दिस इज कॉल्ड ॲज ओहमिक रिस्पॉन्स. याला आपण काय म्हणतो, ओहमिक रिस्पॉन्स. म्हणजे तो लिनियर असतो आणि ह्याच्यापेक्षा जो काय असेल डायव्हर्जन असेल, म्हणजे जर तुम्हाला लिनियर नसेल काहीतरी त्याला वेडा वाकडा शेप असेल, दॅट इज कॉल्ड ॲज नॉन ओहमिक रिस्पॉन्स. ओहमिक म्हणजे लिनियर रिलेशनशिप बिटवीन आय अँड व्ही. when V increases, I linearly increases, that is called as ohmic. Otherwise it is called as non-ohmic. आता नॉन ओहमिकचा एक प्रकार आहे की जो रेक्टिफाईंग म्हणतो आपण त्याला. रेक्टिफाईंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की पी एन जंक्शन हा मेजर रोल प्ले करतं. जर मटेरियलमध्ये जंक्शन असेल, सेमीकंडक्टिंग मटेरियल असेल तर जंक्शन असेल तर जंक्शनच्या अक्रॉस तुमच्या कॅरियर चार्ज कॅरियर मूव्ह होतात एका साईडून दुसऱ्या साईडला आणि त्याच्यामुळे लोकल बॅटरी रिजन डेव्हलप होतो. इन केस ऑफ पीएन जंक्शन सिलिकॉन और जर्मेनियम डायोड हा 0.7च्या आसपास असतो व्होल्टेज आणि तो व्होल्टेज ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा व्होल्टेज सप्लाय करावं लागतं. त्यानंतर तुमचं करंट फ्लो होतो. दिस काइंड ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज रेक्टिफाईंग कॉन्टॅक्ट. दिस टाइप ऑफ कॉन्टॅक्ट्स आर दिस टाइप ऑफ IV characteristics are different than that of ohmic behavior. So this is called as rectifying behavior. पण आता एक तिसऱ्या प्रकार हॅलो, आवाज का येत नाही? हॅलो आता लाईट गेली वाटतं. सर लेफ्ट सर लेफ्ट झाले. सर लेफ्ट. इथं बरोबर लेफ्ट. हा सरांचा मेसेज आलाय की स्टार्ट कम्प्युटर वेट. बायका आलेत.
हॅलो हॅलो हा सर येतोय आवाज. स्क्रीन दिसती नाही प्रेझेंटेशन दिसत दिसतंय? सर. नाही सर दिसत. ओके ओके शेअर करतो प्रेझेंटेशन. ओके ओके प्रेझेंट करतो पुन्हा एकदा स्क्रीन. दिसतीये स्क्रीन? हो सर दिसतीये. ओके तर आपण दोन प्रकारचे बेसिक आय व्ही कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या, ओहमिक आणि नॉन ओहमिक किंवा रेक्टिफाईंग. पण नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असताना लोकांना एक नवीन प्रकारचा ऑब्झर्वेशन आलं. दिस काइंड ऑफ आय व्ही कॅरेक्टरिस्टिक ह्याला म्हणतात कुलम ब्लॉकेड. ह्याच्यामध्ये जी आय व्ही कॅरेक्टरिस्टिक दिसते तुम्हाला, इट इज हॅव्हिंग शेप लाईक स्टेअर केस. आपला जिना जो असतो असा शेप ह्याच्यात असतो, ज्याच्यामध्ये ऑन स्टेट आहे, ऑफ स्टेट आहे, ऑन स्टेट आहे, पुन्हा ऑफ स्टेट आहे. म्हणजे तुम्हाला जो व्होल्टेज आणि करंट मधलं बिहेवियर आहे ते कसं आहे, ऑन ऑफ बिहेवियर आहे. दिस इज कॉल्ड एज कुलम ब्लॉकेड. त्याला म्हणतात कुलम ब्लॉकेड. आता हे कशामुळे होतंय काय डिटेल्स आपण बघूया. फक्त मी तुम्हाला आय व्ही कॅरेक्टरिस्टिक 3 मधला डिफरन्स सांगितला की आतापर्यंत तुम्ही हे बघितलं नसेल कधी. दिस काइंड ऑफ आय व्ही कॅरेक्टरिस्टिक हे तुम्ही सिग्नल बघितलं असेल, स्क्वेअर वेव्ह सिग्नल तुम्ही बघितला असेल, किंवा ह्याला रॅम्प जनरेटर म्हणतात. काही ऑसिलेटर्स मध्ये रॅम्प जनरेटर मध्ये तुम्हाला असं बिहेवियर मिळतं, पण ते आपण पर्पजली बनवलेलं असतं. पण आय व्ही कॅरेक्टरिस्टिक मध्ये आतापर्यंत तुम्ही दोनच बिहेवियर बघितलेले असतील, की जो लिनियर ओहमिक रिस्पॉन्स आहे आणि रेक्टिफाईंग रिस्पॉन्स. पण हा एक तिसऱ्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे जो ऑब्झर्व केला गेला नॅनो मटेरियल्स मध्ये, आणि ह्याच्यामुळे ट्रान्झिस्टर टेक्नॉलॉजीमध्ये फार मोठी डेव्हलपमेंट झाली. तर हा काय असतो ते आपण थोडंसं पुढे बघूया. आता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण पीएन जंक्शन डायोडची आय व्ही कॅरेक्टरिस्टिक मोजतो, किंवा एखादा कंडक्टर असेल, ग्राफाईट असेल, कॉपर वायर असेल, निकेल वायर असेल, किंवा व्हॉट एव्हर कंडक्टर आपण घेतला त्याची आपण आय व्ही कॅरेक्टरिस्टिक मोजतो. तर आय व्ही कॅरेक्टरिस्टिक मेजरमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा आहे? कंडक्टर आणि त्याला काढलेले कॉन्टॅक्ट. मग कंडक्टर आपल्याला व्हिजिबल असेल, तो आपल्याला दिसतोय समोर, तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट काढू शकता. पण नॅनो मटेरियलच्या बाबतीत एखादा नॅनो स्पियर आहे किंवा नॅनो रॉड आहे, तर त्याला हे कॉन्टॅक्ट काढणं तेवढा पॉसिबल आहे का, किंवा त्याला आपण कॉन्टॅक्ट काढू शकतो का? आणि त्याला जर कॉन्टॅक्ट काढायचे झाले तर ज्याचे आपण कॉन्टॅक्ट काढणार आहे त्या डायमेन्शन्स किंवा त्या मटेरियल्सच्या डायमेन्शन नॅनो लेवलचे असल्या पाहिजे. म्हणजे असं काही पॉसिबल वाटतंय का तुम्हाला की आपण एखादा नॅनो वायर घेतली आणि त्या नॅनो वायरला आपण आपल्या सध्या प्रॅक्टिकल लॅब मध्ये वापरतो तसल्या वायर्सना आपण कॉन्टॅक्ट काढू शकतो का? तर इट इज इम्पॉसिबल. मग सगळ्यात पहिला इश्यू येतो की नॅनो मटेरियल्सचा आय व्ही कॅरेक्टरिस्टिक मोजायची तरी कशी, की जर आपण ज्या गोष्टी बघूच शकत नाही. आता पीएन जंक्शन डायोड इज अ मायक्रो डिव्हाइस. तो तुम्हाला दिलेला असतो, त्याला तुम्ही बऱ्यापैकी बघू शकताय. त्याच्यावर तुम्ही निगेटिव्ह एन साइड, पी साइड ओळखू शकताय त्याच्यावर केलेल्या मार्क्समुळे, आणि तुम्ही त्याला सप्लाय करू शकताय. किंवा लाईट इमिटिंग डायोड असेल, तुम्ही त्या एलईडी ला पण बघू शकता, तिथं पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. तुम्ही त्याला वायर कॉन्टॅक्ट काढू शकताय सोल्डरिंग. बट दिस इज इन केस ऑफ मायक्रो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. पण ज्यावेळेस आपण नॅनोचा विचार करू तर आपण नॅनोची आय व्ही मेजरमेंट कशी घेणार? इज देअर एनी चान्स टू मेजर दॅट आय व्ही कॅरेक्टरिस्टिक ऑफ नॅनो डिव्हाइस? कोण ह्याच्यावर काय तुमचं मत मांडू शकतं का? हे कसं करता येईल आपल्याला? आय व्ही कॅरेक्टरिस्टिक मला मोजायची, माझ्याकडे एखादी नॅनो वायर आहे किंवा एखादा क्वांटम डॉट आहे जो 5 नॅनोमीटर साईजचा आहे, तर मी त्याची आय व्ही कॅरेक्टरिस्टिक कशी मोजणार? तर हा एक सायंटिस्ट लोकांच्या पुढचा फार मोठा इश्यू होता की कसं मेजरमेंट घ्यायचे आपण याच्या. म्हणून त्यांनी काय केलं, त्याच्या मेजरमेंट्स आय व्ही न घेता आपण त्याचे कॅपॅसिटिव्ह मेजरमेंट्स घेऊया आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कसा होईल. मग त्यासाठी त्यांनी एक नवीन डिव्हाइस प्रपोज केलं. या डिव्हाइस मध्ये त्यांनी काय केलं की 2 पॅरल प्लेट, मेटलिक प्लेट्स घेतल्या, पॅरल प्लेट्स, आणि त्याच्यामध्ये आपला ज्याची आय व्ही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला मोजायची तो क्वांटम डॉट त्याच्यामध्ये ठेवला. मग हा क्वांटम डॉट तुमचा आता तुम्ही म्हणाल हे तरी कसं दिसणार आपल्याला, तर हे तुम्हाला स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोपी वगैरे हे जे आहेत
मी तुम्हाला काही इमेजेस दाखवतो नंतर पुढच्या लेक्चरला आपल्या, की ऍक्च्युअल जेफेट किंवा हे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर कसे बनवले असतात त्याचे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली 2 पॅरल प्लेट्स घेतल्या जातात आणि या 2 पॅरल प्लेट्सच्या मध्ये तुमचं नॅनो मटेरियल, नॅनो वायर असेल किंवा कार्बन नॅनो ट्यूब असेल, हे प्लेस केलं जातं आणि त्याच्या अक्रॉस तुम्ही व्होल्टेज बायसिंग करत जाता. आता हे बायसिंग करत असताना तुम्हाला एक बिहेवियर मिळतं, हे असं बिहेवियर मिळतं. म्हणजे ऍक्च्युअल आयव्ही कॅरेक्टरिस्टिक जर रेकॉर्ड केला तर तो आयव्ही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला असा स्टेअरकेस टाइप दिसतो. तर तो कशामुळे दिसतो त्याच्या आधी आपण थोडेसे डेफिनेशन बघूया. सर कुलोम्ब ब्लॉकेड म्हणजे काय? तर ह्या केसमध्ये काय होतं, हा जो तुमचा मटेरियल आहे, हे जे नॅनो मटेरियल आहे सेंटरला प्लेस केलेलं, हे मटेरियल तुमचं ब्लॉकेड म्हणजे ब्लॉक करतं. कोणाला ब्लॉक करतं? तर नेक्स्ट फोर्थ कमिंग इलेक्ट्रॉनला ब्लॉक करतं. आता ह्याच्यात आपण काय करणार आहे, आपण कॅपॅसिटिव्ह बिहेवियर मेजर करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, एका साईडला इलेक्ट्रॉन जाणार आहे आणि एका साईडला होल जाणार आहे. म्हणजे आपण इलेक्ट्रॉनचा सप्लाय ह्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करणार आहे. मध्ये जे मटेरियल ठेवलेले आहे, आपण जर नॉर्मल कॅपॅसिटर स्टडी करत असतो तर आपण डायलेक्ट्रिक मटेरियल ठेवतो आणि हे पोलराइज होऊन ते डायलेक्ट्रिक मटेरियल पोलराइज होतं, आता काहीतरी चार्ज स्टोअर करतं. पण आता या केसमध्ये आपण ते डायलेक्ट्रिक मटेरियल रिप्लेस करतोय. रिप्लेस कशाने करतोय? वी आर रिप्लेसिंग दॅट डायलेक्ट्रिक मटेरियल बाय सम क्वांटम डॉट और नॅनो वायर. मग आता या केसला आपण सुरुवातीला क्वांटम डॉटचा अभ्यास करतोय. तर आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मेजर करण्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, एक क्वांटम डॉट घेतलेला आहे आणि तो क्वांटम डॉट प्लेस केलेला आहे. कशामध्ये प्लेस केला आहे? वी हॅव प्लेस्ड दॅट क्वांटम डॉट इन बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स विच आर मेड अप ऑफ मेटल सो दॅट वी कॅन सप्लाय इलेक्ट्रिसिटी और वी कॅन सप्लाय व्होल्टेज टू दॅट 2 पॅरलल प्लेट्स. बरोबर आहे का? मग आता हा जरा हा कॉन्टॅक्ट मोड नाहीये, हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मोड नाहीये, तर हा नॉन कॉन्टॅक्ट मोड आहे. दिस मोड ऑफ मेजरमेंट ऑफ आयव्ही कॅरेक्टरिस्टिक इज कॉल्ड एज नॉन कॉन्टॅक्ट मोड. आपण त्या मटेरियलला हे कुठेही टच केलेलं नाही, सो इट इज कॉल्ड एज नॉन कॉन्टॅक्ट मोड कॅपॅसिटिव्ह मेजरमेंट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज नॉन कॉन्टॅक्ट मोड आयव्ही मेजरमेंट. लक्षात येते तुमच्या? हो सर. मी काय सांगतोय लक्षात येतं तुमच्या? आपण आतापर्यंत आयव्ही कॅरेक्टरिस्टिक बघितलेले आहेत. तुम्ही मोजता, रेझिस्टिव्हिटी मेजरमेंट्स करता, त्याच्यात तुम्ही आयव्ही कॅरेक्टरिस्टिकच करता. त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपल्या मटेरियलला 2 प्रोबचे कॉन्टॅक्ट काढतो किंवा 4 प्रोब कॉन्टॅक्ट काढतो. 2 प्रोब मधून आपण करंट पास करतो, 2 प्रोबच्या अक्रॉस व्होल्टेज मोजतो. किंवा 2 प्रोब मेथड असेल तर 2 प्रोब मध्ये आपण करंट मोजतो आणि आपण त्याला कुठेतरी हिटिंग करत असतो. विथ रिस्पेक्ट टू दॅट एक व्होल्टेज कॉन्स्टंट आपण त्याला सप्लाय केलेलं असतं आणि विथ रिस्पेक्ट टू हिटिंग आपण त्याचं रेजिस्टन्स मेजर करत असतो. म्हणजे आपल्याला आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मेजरमेंटसाठी आतापर्यंत आपण कॉन्टॅक्ट मोड वापरत होतो. इन दॅट कॉन्टॅक्ट मोड वी नीड टू ड्रॉ सम कॉन्टॅक्ट्स विथ द हेल्प ऑफ सिल्वर पेस्ट और बाय वायर बॉन्डिंग और सम अदर टेक्निक टू मेजर द आयव्ही कॅरेक्टरिस्टिक. पण ज्यावेळेस आपण क्वांटम लेवलला जातोय त्यावेळेस इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ड्रॉ द कॉन्टॅक्ट. सो व्हॉट वी आर डुईंग, वी आर युजिंग कॅपॅसिटिव्ह मेथड or non-contact mode method to measure the IV characteristic of that particular material. And what we are doing, we are putting that material of which we need to measure the IV characteristic in between 2 parallel plates which are made up of conducting material, and then we are supplying the voltage so that the electron transport can be observed. आता या केस मध्ये काय होतं, क्वांटम डॉट बद्दल आपण ज्यावेळेस बोलत असतो, सो व्हॉट इज क्वांटम डॉट? पुन्हा एकदा थोडंसं एक रिवाइज करतो. क्वांटम डॉट हा एक छोटा, म्हणजे ह्याचे डायमेन्शन्स जनरली म्हणलं जातं की 10 नॅनोमीटर पेक्षा लहान असावं. पण जेवढा एक्सपिरियन्स म्हणजे माझा अभ्यास आहे त्यात मला असं वाटतं की 10 हे थोडंसं जास्तच व्हॅल्यू सांगितलेली. जनरली क्वांटम डॉट्स हे 7 नॅनोमीटरच्या आतच असतात, 7-8 नॅनोमीटरच्या आसपास जे असतात. 2 नॅनोमीटर अजून त्याला जास्त स्कोप दिलेला आहे जनरल डेफिनेशन मध्ये. पण क्वांटम डॉट्स हे जनरली 7-8 नॅनोमीटर पर्यंत रेफर केले जातात. मग एवढ्या छोट्या साईजचा ज्यावेळेस डॉट असेल तर त्याच्यामध्ये ऍटम किती असतील? तर आपण म्हणतो की जर 1 नॅनोमीटर असेल तर हायड्रोजनचे तिथे 1 नॅनोमीटर मध्ये 2-4 ऍटम बसू शकतात हायड्रोजनचे. तर आपण 7 किंवा 6 नॅनोमीटर, 5 नॅनोमीटर जर कन्सिडर केला तर 5-20 ऍटम्स हायड्रोजनचे असतील. पण दुसरे जर लार्ज साईजचे असतील तर तेही 10 ते 15 ऍटम बसू शकतात. एवढ्या छोट्या साईजचं डिव्हाइस आपण कन्सिडर करतोय. आणि ज्यावेळेस एवढ्या छोट्या साईजचा आपण डिव्हाइस कन्सिडर करत असतो त्यावेळेस त्याला बल्क हा ऑलमोस्ट नसतोच, त्याच्यामध्ये गाभा हा नसतोच. सगळे हे ऍटम्स एकमेकाशी कनेक्टेड असतात आणि ओनली ऍटम्स आर देअर, सो लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देअर ऑन द सरफेस. त्या मटेरियलच्या सरफेसवर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. आता ज्यावेळेस when we put such a device or such a material quantum dot in between 2 parallel plates and we try to apply the voltage. आपण व्होल्टेज अप्लाय करतो म्हणजे काय करतो,
आता ह्याच्यात ही लेफ्ट साईडची जी प्लेट आहे, समजा याला निगेटिव्ह पोटेन्शियल असेल, म्हणजे हा इलेक्ट्रॉन सप्लायरचं काम करत असेल. दिसतंय ना तुम्हाला स्क्रीनमध्ये जातो? हे कर्सर दिसतोय ना तुम्हाला? हो सर दिसतो. हा कर्सर दिसतोय. हा R1C1 जे लिहिलेलं आहे, या साईडच्या प्लेटला जर निगेटिव्ह पोटेन्शियल असेल तर ही प्लेट काय करणार आहे? ही प्लेट इलेक्ट्रॉन सप्लायरचं काम करणार आहे. बरोबर आहे का? ही प्लेट इलेक्ट्रॉन सप्लायरचं काम करणार आहे. आणि ज्यावेळेस ही प्लेट इलेक्ट्रॉन सप्लायरचं काम करणार आहे तर ती काय करणार आहे? ह्यातला एक इलेक्ट्रॉन, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इकडे डोनेट करायचा प्रयत्न करणार आहे. कुठं? क्वांटम डॉटला. सो इट विल ट्राय टू सप्लाय वन इलेक्ट्रॉन फ्रॉम प्लेट टू क्वांटम डॉट. बट व्हॉट इज हॅपनिंग? Already there are large number of electrons on that quantum dot, and due to that there is some capacitance or some charge developed on that, and that charge opposes. तो चार्ज काय करत असतो? तो अपोज करत असतो. तो कोणाला अपोज करतो? द न्यू इनकमिंग इलेक्ट्रॉनला तो अपोज करत असतो. आणि त्याच्या त्या अपोजमुळं तुम्हाला सुरुवातीचा काही पिरियड इथं हा 0 व्होल्टेज मिळत असतो. बघा, हा सुरुवातीचा काही पिरियड तुम्हाला काय मिळत असतो? 0 करंट मिळत असतो. म्हणजे व्होल्टेज तुम्ही पास करताय, तुम्ही त्याला सप्लाय देताय, पण तुम्हाला करंट 0 मिळतोय. एक थ्रेशोल्ड लिमिट तुम्ही पास केल्यानंतर एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतो, आणि बिकॉज ऑफ दॅट वन इलेक्ट्रॉन यू गेट वन स्पाइक ऑफ करंट. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एक इलेक्ट्रॉन या प्लेटवरून इकडे ट्रान्सपोर्ट करायचा प्रयत्न करताय, त्यावेळेस ऑलरेडी देयर आर लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, अँड ड्यू टू लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स देयर इज इनबिल्ट Coulomb repulsive force. Electrons surface वर आहेत. Electrons are having negative charge, and large number of electrons are there. They are having extra Coulombic repulsion, and due to that repulsion, they opposes the new incoming electron. आणि त्यांच्या अपोज मुळे काय होतो? तो इलेक्ट्रॉन यायला थोडासा वेळ लागतो. म्हणजे ठराविक पोटेन्शियल पर्यंत त्या इलेक्ट्रॉनला एंट्रीच मिळत नाही, आणि एक ठराविक पोटेन्शियल, थ्रेशोल्ड पोटेन्शियल कव्हर केल्यानंतर तो इलेक्ट्रॉन जम्प करून इकडे येतो. Till that time, to the applied voltage, we are not getting current, and that is the first step in this, which is called as ही स्टेप आपण जी दाखवतोय लेफ्ट साइडच्या डायग्राम मध्ये, 0 व्होल्टेजची. म्हणजे व्होल्टेज आहे पण करंट 0 आहे, आणि ज्यावेळेस एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफॉर होणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक काहीतरी स्पाइक मिळणार आहे करंटचा. अशा पद्धतीने जोपर्यंत दुसरा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला हॉरिझॉन्टल मिळणार नाही, आणि मग दुसरा इलेक्ट्रॉनची तुम्हाला हाईट मिळणार आहे. अशा पद्धतीने या केसमध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. सो इट इज कॉल्ड एज कुलोम्ब ब्लॉकेड. आता तुमच्या लक्षात आलं असेल ह्याला कुलोम्ब ब्लॉकेड का म्हणतात? कारण कुलोम्बिक रिपल्सिव्ह फोर्स हा ब्लॉक करायचं काम करतो. कोणाला ब्लॉक करतो? नेक्स्ट कमिंग इलेक्ट्रॉनला. म्हणजेच डेफिनेशन ऑफ कुलोम्ब ब्लॉकेड जर बोलायचं असेल तर आपल्याला काय म्हणता येईल? इट इज द रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन फॉर हुम? टू द इलेक्ट्रॉन. कुठल्या? न्यू इनकमिंग इलेक्ट्रॉनला अपोजिशन आहे किंवा रेजिस्टन्स आहे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कॉज्ड बाय, कुणामुळे होणारा हा अपोजिशन आहे? ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक कुलोम्ब फोर्सेस. काही इलेक्ट्रोस्टॅटिक कुलोम्ब फोर्सेस आहेत, ते कुठे आहेत? ऑन और इन सर्टन इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर्स इन्क्लुडिंग क्वांटम डॉट अँड सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर्स इज कॉल्ड एज कुलोम्ब ब्लॉकेड. बघा, डेफिनेशन तुमच्या लक्षात येते का? कुलोम्ब ब्लॉकेड आपण कशाला म्हणतो? तर कुलोम्ब ब्लॉकेड इज अ काइंड ऑफ रेजिस्टन्स offered. कुणाला दिला जातो रेजिस्टन्स? इट इज रेजिस्टन्स ऑफर्ड टू द न्यू इनकमिंग इलेक्ट्रॉन ऑर द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. आपण हे काही तुम्ही शब्द थोडेफार इकडे तिकडे बदलले तर चालू शकतात, फक्त मिनिंग तेच राहिलं पाहिजे. द रेजिस्टन्स ऑफर्ड टू द न्यू इनकमिंग इलेक्ट्रॉन ऑर द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट बाय whom the electrostatic built-in potential. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल कुठे आहे तो? और इलेक्ट्रोस्टॅटिक कुलोम्ब फोर्सेस ते कुठे आहेत? ऑन सर्टन इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर्स इन्क्लुडिंग क्वांटम डॉट्स और सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. डेफिनेशन लक्षात आली तुमच्या? हो सर. चालते? हो सर. हा, म्हणजे थोडासा हा नवीन कन्सेप्ट आहे, तुम्हाला हे आधी कधी झालेलं नाहीये, म्हणून मी थोडंसं याला वेळ देऊन थोडं सांगायचा प्रयत्न करतोय. कारण आपल्याला नॉन कॉन्टॅक्ट मोड मध्ये हे मला वाटतं तुम्ही पहिलंच डिव्हाइस शिकत असाल. स्कॅनिंग टनलिंग मायक्रोस्कोप शिकत असताना पुन्हा अजून गोष्टी क्लिअर होतील. तर ह्याच्यात काय आहे, ह्या कन्सेप्ट मध्ये आपण एक नवीन कन्सेप्ट शिकतोय की दिस इज कॉल्ड एज टनलिंग बिहेवियर. त्या बिहेवियरला आपण काय म्हणतो? टनलिंग. म्हणजे इथं सोर्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन जाणार आहे, कुठे जाणार आहे? हा जाणार आहे या क्वांटम डॉटवर, बरोबर आहे का? बट देर इज नो प्रॉपर कॉन्टॅक्ट. त्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट कुठेही काढलेला नाही. दिस इज नॉन कॉन्टॅक्ट मोड.
नॉन कॉन्टॅक्ट मोडचा ट्रान्सफर आहे. आता नॉन कॉन्टॅक्ट मोडचा ट्रान्सफर म्हणजे काय, दॅट इज कॉल्ड एज टनलिंग बिहेवियर. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एकदा दाखवलं की जर शार्प निडल असेल, शार्प टिप असेल आणि ते शार्प टिप एखाद्या मेटल सरफेसच्या जवळ आणलेलं असेल, जवळ इतकं आणायचं आपल्याला की त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसलाही पाहिजे आणि जास्त कॉन्टॅक्ट ही म्हणजे टच पण नाही झालं पाहिजे आणि जास्त सेपरेशनही नसलं पाहिजे, नॅनो लेवलचं सेपरेशन असलं पाहिजे, फ्यू नॅनोमीटर्सचं. त्यावेळेस काय होतं, शार्प टिपच्या सरफेसवरचे इलेक्ट्रॉन क्लाउड आणि मेटलच्या सरफेसवरचा इलेक्ट्रॉन क्लाउड, हा इलेक्ट्रॉन क्लाउड एकमेकांशी इंटरॅक्ट होतो आणि त्या इलेक्ट्रॉन क्लाउडच्या इंटरॅक्शनमुळे इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे काय असतं, बेसिकली इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो देर आर वेव्हज असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन. तर त्या वेव्हज आणि सरफेसच्या इलेक्ट्रॉन्सच्या असणाऱ्या वेव्हज, ह्या वेव्ह कुठेतरी इंटरफेअर होतात आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची ट्रान्सफरची प्रोबॅबिलिटी वाढते आणि दॅट इज कॉल्ड एज टनलिंग बिहेवियर. म्हणजे आतापर्यंत तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट बघितलाय, डीसी करंट बघितला, पण हा मी तुम्हाला जो सांगतो दिस इज ए काइंड ऑफ टनलिंग बिहेवियर. मग आता हे टनलिंग बिहेवियर होण्यासाठी काय पाहिजे, हे जे तुम्ही इलेक्ट्रोड प्लेस करताय, हे पॅरलल प्लेट इलेक्ट्रोड जो आपण प्लेस करतोय, हा अगदी तुम्ही 1 फुटावर ठेवून चालणार नाही. हा जर तुम्ही 1 फुटावर ठेवला सॅम्पल पासून तर तुम्हाला आयुष्यभर बसला तरी टनलिंग मिळणार नाही. मग त्याच्यासाठी काय की ह्याच्यामधलं डिस्टन्स पण काहीतरी एक ऑप्टिमाइज डिस्टन्स असतं. ते सगळे थिओरिटिकल कॅल्क्युलेशन्स असतात आणि त्या डिस्टन्सला ठेवल्यानंतरच तुम्हाला हे टनलिंग बिहेवियर ऑब्झर्व होतं. म्हणजे टनलिंग इज अ काइंड ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर विथ नॉन कॉन्टॅक्ट मोड. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वेव्हज एकमेकाशी इंटरॅक्ट होतात आणि जातात. म्हणजे क्लासिकली जर तुम्ही बोलला, क्लासिकल मेकॅनिक्सचा जर इथं वापर केला तर आपण म्हणू शकतो की देर इज नेव्हर पॉसिबिलिटी ऑफ ट्रान्सफर ऑफ दिस इलेक्ट्रॉन. म्हणजे हा इलेक्ट्रॉन इकडून इकडं कधीच ट्रान्सफर होणार नाही, कारण तिथं कॉन्टॅक्टच नाही. बरोबर आहे का? आपण क्लासिकली काय म्हणू शकतो की इथं हा इलेक्ट्रॉन कधीच ट्रान्सफर होणार नाही, कारण ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्टच नाहीये. पण क्वांटम मेकॅनिकली जर आपण हे तुम्ही आता क्वांटम मेकॅनिक्स शिकलाय म्हणून तुम्हाला हे ऍक्सेप्ट होतंय, पण क्लासिकली जर हे मी 11वीच्या मुलाला जो कंडक्टर, इन्सुलेटर हे शिकतोय त्याला मी म्हणलं की ह्याच्यामध्ये करंट फ्लो होईल का, तर तो काय म्हणणार, सर कसं होईल, कारण इट इज नेव्हर पॉसिबल. काय पॉसिबल नाहीये, तर ह्याच्यामध्ये आपण कुठेही कॉन्टॅक्ट काढलेला नाही. आणि हा नॉन कॉन्टॅक्ट मोड मध्ये हा जो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट आहे दॅट इज कॉल्ड एज टनलिंग फेनॉमेना. म्हणून त्याला सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर किंवा टनलिंग ट्रान्झिस्टर असे म्हणलं जातं. मग हा जो करंट फ्लो आहे हा कशावर डिपेंड आहे, तुमचा हे सेपरेशनवर पण डिपेंड आहे. म्हणजे हे ऑप्टिमायझेशन ऑफ डिव्हाइस हे काही कॅल्क्युलेशन्स सॉफ्टवेअरनं केलं जातं, ज्याच्यामध्ये हे तुमचे किती डिस्टन्सवर ठेवलं पाहिजे हे ऑटोमॅटिक ते पुट करतात. ठीक आहे, तर डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. द रेझिस्टन्स कुलॉम्ब ब्लॉकेड म्हणजे काय, इट इज नथिंग बट द रेझिस्टन्स ऑफर्ड टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ड्यू टू द इलेक्ट्रोस्टॅटिक कुलॉम्बिक फोर्सेस. आता हे फोर्सेस जनरली रिपल्सिव्ह आहेत. या प्रकारे तुम्ही डेफिनेशन मध्ये तुम्हाला ही डेफिनेशन कुलॉम्ब ब्लॉकेडची कुठेही एक सारखी डेफिनेशन तुम्हाला सापडणार नाही, पण अर्थ तोच आहे की रेझिस्टन्स ऑफर्ड टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह कुलॉम्बिक फोर्सेस ऑफर्ड बाय सर्टन इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर लाईक क्वांटम डॉट्स, नॅनो वायर्स और सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. आता द प्रोहिबिशन और सपरेशन ऑफ टनलिंग इज कॉल्ड एज कुलॉम्ब ब्लॉकेड. म्हणजे हे जे अपोज आहे किंवा ट्रान्सपोर्टला जो केलेला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टला जो केलेला अपोजिशन आहे किंवा ऑफर केलेला जो रेझिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो बेसिकली कुलॉम्ब ब्लॉकेड. तर डेफिनेशन आता तुम्ही बघा, नोट्स तुम्हाला पुस्तक बरीच आहेत तुमच्याजवळ, जिथून तुम्हाला जी डेफिनेशन आवडेल, ज्याचा अर्थ जास्त क्लिअर होईल ती तुम्ही लिहू शकता, कुलॉम्ब ब्लॉकेडची डेफिनेशन. नेक्स्ट, व्हॉट आर द क्वांटम डॉट्स. आता क्वांटम डॉट्स हे काय असतं मी तुम्हाला बेसिकली सांगितलेलं. क्वांटम डॉट्स आर द सेमीकंडक्टर नॅनो क्रिस्टल्स. आता सेमीकंडक्टर नॅनो क्रिस्टल्स म्हणणं हे थोडंसं चुकीचं आहे, कारण वी डोंट नो की एखादं मटेरियल ते बल्क लेवलला कंडक्टर आहे, जर तुम्ही त्याचा क्वांटम डॉट केला तर तो कुठल्या टाईपचं बिहेवियर दाखवेल. ज्या डिव्हाइसेसचा स्टडी झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. माहित आहे आपल्याला की बाबा गोल्ड आहे तर तो तुमचा नॅनो लेवलला गेल्यानंतर सेमी कंडक्टिंग बिहेवियर दाखवतो. तर हे स्टडी झालाय म्हणून माहिती आहे, अदरवाइज वी कांट प्रेडिक्ट, वी डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग देअर, सो वी कांट यूज द सेमी कंडक्टर. द क्वांटम डॉट्स आर द स्मॉल साइज स्ट्रक्चर्स of order of 2 to 7 nanometer diameter. They are zero dimensional. त्याला झिरो डायमेन्शनल जनरली आपण काय म्हणतो क्वांटम डॉट्सला, की त्याच्या सगळ्या डायमेन्शन आपण कमी कमी करतो आणि शेवटी एक तो पॉइंट लाईक बिहेवियर दाखवतोय, पॉइंट लाईक ऑब्झर्व होतो. दे डिस्प्ले युनिक इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन दोज ऑफ बल्क अँड सेमीकंडक्टर. म्हणजे बल्क आणि सेमीकंडक्टर पेक्षा वेगळ्याच प्रॉपर्टीज ते एक्झिबिट करतात, सो दे आर कॉल्ड एज क्वांटम डॉट्स. दे हॅव पोटेन्शियल ऍप्लिकेशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑप्टो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. त्यांची पोटेन्शियल ऍप्लिकेशन्स आहेत कशामध्ये, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे तुम्ही सोलार सेल म्हणा किंवा फ्युएल सेल म्हणा
पुढचं एखादा डिव्हाइस आपण बोलायचं झालं तर सरफेस प्लाझ्मा रिलेटेड जिथे जिथे काम चालत आहे, अँटी कॅन्सर ड्रग डिलिव्हरीमध्ये किंवा LCD डिस्प्लेमध्ये, LED डिस्प्लेमध्ये, लाईट इमिटिंग डायोड डिस्प्लेमध्ये, तर असे व्हर्साटाईल ऍप्लिकेशन्स हे क्वांटम डॉटचे आहेत. तर तुम्हाला क्वांटम डॉट म्हणजे काय आपण आधी बघितलेलं आहे, पण थोडंसं रिव्हिजन म्हणून घेतलंय. आता ह्याचा काय सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर मध्ये उपयोग केला. हा जो बिहेवियर स्टडी झाला आहे त्याचा उपयोग कुठे केला आहे? सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये. म्हणजे ट्रान्झिस्टर बनवले गेले की आधीचे ट्रान्झिस्टर जे आपण बघितले होते, तुम्ही कुठले ट्रान्झिस्टर शिकलाय? फेट झालाय तुम्हाला सिलेबसला कुठं दादा? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर तुम्हाला सिलेबसला कुठे झालाय का? कोणता सर? होता सिलेबसला होता निखिल? होता सर. होता ना. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आणि जनरल जो आपण BJT बाय जंक्शन ट्रान्झिस्टर याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे कोणाला सांगता येईल का थोडक्यात? मी सांगणारच आहे तुम्हाला, पण तरी तुमच्यातलं कोणाला सांगता येईल थोडासा? BJT आपण जो PN जंक्शन डायोड बघतो, PNP ट्रान्झिस्टर जो बघतो किंवा NPN ट्रान्झिस्टर, त्याच्यामध्ये आणि फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर मध्ये बेसिक फरक काय? जंगम कोणाला सांगता येईल थोडस? तांबोळी, व्हॉट इज द बेसिक डिफरन्स? BJT म्हणजे काय? आपण जे PNP ट्रान्झिस्टर म्हणजे त्याच्यामध्ये किती जंक्शन्स असतात? किती जंक्शन असतात त्याच्यामध्ये? 2 जंक्शन असतात ना. आणि ह्याच्यामध्ये किती जंक्शन असतात? ह्याच्या फेट मध्ये किती जंक्शन्स असतात? बघा, BJT ट्रान्झिस्टर मध्ये आपल्याला एक सँडविच रिजन असतो. म्हणजे आपण PNP जर म्हणत असेल तर 2 P टाईप मटेरियल असतात, त्याच्यामध्ये एक N टाईप जंक्शन सँडविच केलेलं असतं, बरोबर आहे का? आणि काय होतं जनरली आपण त्याला सप्लाय देत असताना एकदा का ते लोकल बॅटरी रिजन क्रॉस केला की त्यातनं करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल तर आपण बायसिंग व्होल्टेज ला कंट्रोल करूनच कंट्रोल करू शकतो. पण फेट मध्ये एक चॅनल असतो N टाईप किंवा P टाईप. फेटला जनरली युनिपोलर डिव्हाइस म्हणलं जातं. त्याच्यामध्ये एकच टाईपची कंडक्टिव्हिटी मेंटेन केलेली असते आणि त्याला एक थर्ड कॉन्टॅक्ट काढला असतो, त्याला गेट म्हणतात. गेट समजा N चॅनल असेल आणि N चॅनलला आपण P टाईपचा गेट काढला असेल तर त्याला N चॅनल फेट म्हणतात. आणि P टाईपचा पूर्ण चॅनल घेतलेला असेल व्हर्टिकल आणि त्याला जर एक गेट म्हणून थर्ड कॉन्टॅक्ट काढलेला असेल N टाईपचा तर त्याला P चॅनल गेट म्हणतात, P चॅनल फेट म्हणतात, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. म्हणजे यात काय असतं, एक सोर्स असतो, जसं PNP मध्ये आपण काय म्हणतो 2 P आहेत आणि एक N जंक्शन. तर आपण आता ह्या केसमध्ये फेटमध्ये तसं PNP न म्हणता एक सोर्स असतो, एक ड्रेन असतो. सोर्स ड्रेन म्हणजे काय? हा कन्सेप्ट असा आहे की सोर्स 2 पाण्याच्या टाक्या आहेत किंवा एकच पाण्याची टाकी आहे, मध्ये पार्टिशन केलेलं आहे, एक फुल भरलेली आहे आणि एक एम्प्टी, आणि आपण मध्ये जर एक कॉक सेट केलाय जो ऑन केल्यानंतर फुल मधलं पाणी एम्प्टी कडे जाणार आहे. तर फुल टाकी विल बी बिहेविंग लाईक अ सोर्स अँड द एम्प्टी कंटेनर विल बिहेविंग लाईक अ ड्रेन. म्हणजे सोर्स टू ड्रेन सप्लाय होणार आहे आणि त्याचा कंट्रोलिंग नॉब काय आहे? तो मध्ये जोडलेला आपण पाण्याचा कॉक, दॅट इज कंट्रोलिंग नॉब, बरोबर आहे का? तर PNP मध्ये जर आपण कंट्रोल जो करायचा असतो आपल्याला, तो आपल्या अप्लाइड व्होल्टेजवर असतो. आपल्याला तिन्ही कंट्रोल करायला लागतात, म्हणजे इमिटर व्होल्टेज, कलेक्टर व्होल्टेज आणि बेस व्होल्टेज, हे तिन्ही कंट्रोल करतो. त्यावेळेस आपण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक त्याची कंट्रोल करू शकतो. पण इन केस ऑफ फेट काय असतं, एकच चॅनल असतो ज्याच्यामध्ये N टाईपचं मटेरियल जर असेल तर तुम्ही त्याला सोर्सला जो सप्लाय दिलाय त्याच्यापासून ड्रेनकडे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहे तुमचा, जर N टाईप चॅनल असेल तर. आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही गेटचं व्होल्टेज, त्याला एक गेट म्हणून तिसरं टर्मिनल आपण काढतो, त्या गेटच्या व्होल्टेज, गेटच्या अप्लाइड व्होल्टेज नुसार तुम्ही त्याचा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कंट्रोल करू शकता. तर सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर इज बेसिकली इट इज सिमिलर टू नॉर्मल ट्रान्झिस्टर एक्सेप्ट द चॅनल इज रिप्लेस्ड बाय अ स्मॉल डॉट. सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर मध्ये आपला जो फेट असतो, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्याच्यामधला जो N टाईप चॅनल आहे तो आपण रिप्लेस करणार आहे कशानं? स्मॉल क्वांटम डॉटनं. द डॉट इज सेपरेटेड फ्रॉम सोर्स अँड ड्रेन बाय थिन इन्सुलेटर. म्हणजे डॉट जो आहे, क्वांटम डॉट आहे, तो सोर्स आणि ड्रेनला डायरेक्ट कॉन्टॅक्ट न काढता, इथे दाखवलेला आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट न काढता तो इन्सुलेटिंग रिजन आपण सेपरेट करणार आहे, की ज्या इन्सुलेटिंग रिजन मधून त्याचं टनलिंग बिहेवियर आपल्याला बघायचं आहे.
अन इलेक्ट्रॉन टनल्स इंटू टू स्टेप्स. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं टनलिंग होतं. ते कसं होतं, सोर्स टू डॉट आणि पुन्हा डॉट टू ड्रेन. म्हणजे इलेक्ट्रॉन हा टनलिंग बिहेवियर जाणार आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट न जाता तो जम्प करत जाणार आहे. दॅट टनलिंग इज बिटवीन सोर्स टू डॉट अँड डॉट टू ड्रेन. द गेट व्होल्टेज व्हीजी. आता ह्याच्यामध्ये जो गेट असतो तो गेटचं व्होल्टेज आहे इथे दाखवलं बघा, इथे गेट दाखवला. हा हा सोर्स आहे. सोर्स पासून तो इकडे कुठेतरी तुम्ही त्याला हे दाखवू शकता ड्रेन. सोर्स टू ड्रेन जायच्या आधी त्याला कंट्रोल कोण करणार आहे, गेट कंट्रोल करणार आहे. तर ते गेट त्याला नाव त्याच्यासाठी दिले की त्याचं काम काय, कंट्रोल. इलेक्ट्रॉन इकडून इकडे किती सोडायचे हे कोण ठरवणार आहे, गेट व्होल्टेज ठरवणार आहे. सो इट इज कॉल्ड एज गेट. द गेट व्होल्टेज इज यूज टू कंट्रोल द चार्ज ऑन द गेट कॅपॅसिटर. ठीक आहे, आपण पुढे बघूया. आता हे थोडं थोडं पुढे आपण जसं बघत जाऊ तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील अजून. कुलॉम ब्लॉकेड इफेक्ट इन क्वांटम डॉट. इन क्वांटम डॉट द चार्जेस आर ऑल निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स. म्हणजे बऱ्यापैकी आपण आता इलेक्ट्रॉनचा क्लाउड आहे हे कन्सिडर केलेलंच आहे ऑलरेडी. ट्राइंग टू ब्रिंग देम फोर्सफुली टुगेदर क्रिएट अ कुलम फोर्सेस. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा ऍड करायचा प्रयत्न केला तर तो काय करतो, रिपल्सिव्ह कुलम्बिक फोर्स अप्लाय करतो. आयसोलेटेड ड्रॉपलेट ऑफ इलेक्ट्रॉन डज नॉट विलिंगली ऍक्सेप्ट अनदर. म्हणजे आयसोलेटेड हा जो सेंटरचा इलेक्ट्रॉन क्लाउड आहे तो एखाद्या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला विलिंगनेसली म्हणजे स्वइच्छेने ऍक्सेप्ट करत नसतो. फोर्सफुली तुम्हाला त्याच्यावर एक इलेक्ट्रॉन ढकलायचा आहे. तुम्ही एका वर्गात समजा एका बेंचवर 2 विद्यार्थी बसलेले आहेत, एका थर्ड विद्यार्थीने आपण सांगितलं अकोमोडेट करून घ्या, बसवा तुमच्या तिथे, तर तुम्ही तिला तो इच्छेनं बसवत नसता. सरांनी सांगितलं द्या तिला बसायला जागा म्हणून जबरदस्ती बसवता, तर तुम्ही तिला असं म्हणजे थोडं धक्काबुक्की करतच बसवून घेता. म्हणजे इथंही ते सेम सिच्युएशन आहे. ऑलरेडी देर इज लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर ऑफरिंग रिपल्सिव्ह फोर्स. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन हा काय सहजासहजी त्याच्यात अकोमोडेट होणार नाही. पण हा जो आपण फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स जो अप्लाय करतोय त्याच्यामुळे तो जातो. पण तो ड्रायव्हिंग फोर्स एका थ्रेशोल्ड व्हॅल्यू पर्यंत जावा लागतो व्होल्टेज, तरच तो तुम्हाला करंट ऑब्झर्व होतो. हेच गोष्टी इथं सांगितल्या आहेत पुन्हा सेपरेट सेंटेन्सेस मध्ये. दिस इज कुलम ब्लॉकेड अँड इट हेल्प्स टू प्रिव्हेंट द कॉन्स्टंट टनलिंग. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या बिहेवियरमुळे काय होतं, तुम्हाला हा कॉन्स्टंट करंट मिळत नाही, लिनियर करंट मिळत नाही. एक इलेक्ट्रॉन अकोमोडेट होण्यासाठी ठराविक व्होल्टेज जावं लागतं. एक इलेक्ट्रॉन आला की थोडासा करंट मिळतो. पुन्हा दुसरा इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्यासाठी तुम्हाला काही ठराविक व्होल्टेज द्यावं लागतं. त्यानंतर दुसरा इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ड्रॉप होतो. सो दॅट यू विल ऑब्झर्व द स्टेअरकेस बिहेवियर. आता याच्यानंतरची काही थोडीफार कॅल्क्युलेशन आहेत. आता बेसिक आपण थोडंसं आपण आता हे डिव्हाइसचं वर्किंग कसं आहे ते बघितले. आता यानंतर आपण जाणार आहे बेसिक रिलेटेड टू कॅपॅसिटन्स. द कॅपॅसिटन्स ऑफ अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटन्स तर तुम्ही शिकलाय बऱ्याचदा. इट इज द एबिलिटी ऑफ अ कॅपॅसिटर टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज. आपण काय म्हणतो, कॅपॅसिटन्स म्हणजे काय, एखाद्या मटेरियलचा टू एबिलिटी टू स्टोअर द चार्ज. आपण तो कसा काढतो, त्याला 2 प्लेट्सच्या मध्ये ठेवतो आणि त्याला व्होल्टेज देतो आणि त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल जर असेल तर ते किती पोलराइज होतं आणि किती नवीन चार्जेस जनरेट होतात. सो इट इज कॅपॅसिटन्स इज गिव्हन बाय C is equal to Q by V. Q is nothing but the charges developed and V is the applied potential. किती पोटेन्शियल 2 प्लेटच्या मध्ये लावल्यानंतर इंटरनल किती चार्जेस स्टोअर होतात ते आपण काढतो आणि त्याच्यावरून त्याचा कॅपॅसिटन्स काढला जातो. आता हे तर तुम्हाला बेसिक माहित आहे, तरी थोडंसं मी इथे घेतलं. आता आपल्याला इथे काय करायचंय, कुलम्बिक रिपल्सिव्ह फोर्स काढायचा आहे. तर कुलम्बिक रिपल्सिव्ह फोर्स आपण कसा काढू शकतो, एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी ऍड होण्यासाठी जी एनर्जी लागते तिला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हणतो. इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी ऑफ द कॅपॅसिटर. बघा कॅपॅसिटन्स तुम्हाला माहिती आहे, C इज इक्वल टू Q बाय V. म्हणजे इथे किती चार्जेस आहेत, किती व्होल्टेज लावल्यानंतर त्याला Q बाय V ने तुम्ही कॅपॅसिटन्स काढू शकता. पण आपल्याला रिपल्सिव्ह एनर्जी काढायची असेल की एक इलेक्ट्रॉन इकडे आत येण्यासाठी किती रिपल्सिव्ह एनर्जी हे क्वांटम डॉट ऑफर करतो, ती आपण कशी काढू शकतो, ती आपल्याला काढण्यासाठी काही फॉर्म्युलांचा वापर करायचा आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर, किंवा त्याला दुसरा शब्द आहे इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर. इट इज गिव्हन एज हाफ Q इंटू V. फॉर्म्युला काय बघा त्यासाठी, द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर इज गिव्हन बाय हाफ Q इंटू V. आता आपण इथं बघा यांनी काय केलंय, Q इज इक्वल टू आपण फॉर्म्युला मागाशी बघितलाय C इज इक्वल टू Q बाय V, बरोबर आहे का. त्यावरून आपण QV इज इक्वल टू CV लिहू शकतो. पुन्हा इथं Q इज इक्वल टू CV सबस्टिट्यूट केलं आणि त्यानुसार तुम्हाला नवीन फॉर्म्युला मिळाला CV स्क्वेअर विच इज इक्वल टू हाफ इंटू CV स्क्वेअर. आणि त्यालाच त्यांनी पुन्हा कसं लिहिलंय, हाफ इंटू CV स्क्वेअर इज इक्वल टू हाफ इंटू Q स्क्वेअर अपॉन C. बरोबर आहे का, हे बरोबर आहे का. V आपण कसं लिहू शकतो, आहेत का सगळे, V आपल्याला कसा लिहिता येईल बघा,
हे बरोबर आहे का लिहिलं तिसरा फॉर्म्युला? हो सर. बरोबर आहे ना? हो. सीमाकरी आहे का? सीमाकरी हो. लिहिलेलं बरोबर आहे ना? आहे की सर. हा बरोबर. हो. म्हणजे एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर अपॉन सी. हा आपल्याला नवीन फॉर्म्युला मिळाला. आपल्याला कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला माहित आहे, हा आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितला. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू क्यू बाय व्ही. बट वी नीड टू फाइंड आउट द इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. आता इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी कशी दिली जाते? आता इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी बाय विच द न्यू इनकमिंग इलेक्ट्रॉन इज रिपेल्ड. येणारा आत येणारा नवीन इलेक्ट्रॉन ज्या एनर्जीने रिपेल केला जातो ती एनर्जी आपण कॅल्क्युलेट करतोय आणि तिचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला हाफ क्यू स्क्वेअर अपॉन सी. आता हा इलेक्ट्रॉनिक चार्ज आहे, सिंगल इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करतो येणारा, म्हणून हे असेल हाफ ई स्क्वेअर बाय सी. बरोबर आहे का? हाफ ई स्क्वेअर बाय सी. पुढे आपल्याला कुठतरी लिहिली दिसेल बघा. आता हाऊ क्वांटम डॉट्स ऍक्ट एज अ कॅपॅसिटर. क्वांटम डॉट कॅपॅसिटर म्हणून कसा ऍक्ट होतो हे आता काय तुम्हाला याची बघा, एवढं काही डिटेल्स मध्ये जायची गरज नाही. ही स्लाइड तुम्ही इग्नोर करा, हा फॉर्म्युला नंतर बघून ठेवा. सोपं आहे. क्वांटम डॉटचा कॅपॅसिटन्स इज इक्वल टू जी इप्सिलॉन इंटू डी, आणि जर इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी, डी इज द डायमीटर ऑफ द डॉट. हा ह्यातलं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की क्वांटम डॉटनं ऑफर केलेला कॅपॅसिटन्स किंवा क्वांटम डॉटनं ऑफर केलेला रिपल्सिव्ह फोर्स हा त्याच्या डायमीटरवर आहे बघा डिपेंड. डायमीटरवर का डिपेंड आहे? तर जेवढा डायमीटर मोठा तेवढा ऑफर केलेला कॅपॅसिटिव्ह किंवा कॅपॅसिटन्स जास्त. बरोबर आहे का? आणि जर स्पेरिकल डॉट असेल तर त्याच्यासाठी जी इज इक्वल टू 4, डिस्क असेल तर जी इज इक्वल टू 4, आणि जर स्पेरिकल पार्टिकल असेल जी इज इक्वल टू 2 पाय आर घ्यावा लागतो रेडियस नंतर कॅल्क्युलेशन. फक्त ह्यात हे रिलेशन महत्वाचं आहे की कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटर ऑफ द डॉट. जर डायमीटर मोठा असेल तर कॅपॅसिटन्स जास्त असेल, डायमीटर छोटा असेल तर कॅपॅसिटन्स कमी असेल. From the above equation we can see that EC is inversely proportional to डॉट्स कॅपॅसिटन्स. म्हणजे ह्या रिलेशनवरून जे रिलेशन्स आपण इथे काढलेले, कॅपॅसिटन्स आणि रिपल्सिव्ह फोर्स हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तेच इथे सांगितलेले. फ्रॉम द अबव इक्वेशन इट कॅन बी सीन दॅट EC म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डॉट्स कॅपॅसिटन्स. म्हणजे जर कॅपॅसिटन्स वाढला तर रिपल्सिव्ह फोर्स तुम्हाला कसा मिळणार आहे? कमी मिळणार आहे. आणि कॅपॅसिटन्स जर कमी झाला तर रिपल्सिव्ह फोर्स हा तुम्हाला जास्त मिळणार आहे. इन दॅट केस a large capacitor can quite easily accommodate another electron. म्हणजे कॅपॅसिटन्स जर जास्त असेल तर इलेक्ट्रॉन सहजासहजी आत येणार आहे, पण कॅपॅसिटन्स कमी असेल तर इलेक्ट्रॉन आत इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. म्हणजे तुमचा डॉट कसा असला पाहिजे? क्वांटम डॉट हा जेवढा छोटा असेल तेवढा जास्त रिपल्सिव्ह फोर्स ऍड होणार आहे. आणि ज्यावेळेस जास्त रिपल्सिव्ह फोर्स लागेल त्यावेळेस तुम्हाला हा स्टेअरकेस बिहेवियर चांगला दिसणार आहे. म्हणजेच हे जे आपण डायग्राम बघतोय ह्याच्यामध्ये जेवढा तुमचा क्वांटम डॉट छोटा असेल तेवढा तुम्हाला ह्याच्यामध्ये सेपरेशन व्यवस्थित दिसणार आहे. जर ह्याच्यात क्वांटम डॉट तुमचा मोठा असेल तर हे बिहेवियर तुम्हाला दिसेल, पण हे फास्ट चालू होईल. म्हणजे एवढ्या स्टेप एका स्टेपमध्ये 5-6 स्टेप्स बसलेले असतील. म्हणजे क्वांटम डॉट जेवढा छोटा असेल तेवढं रिझॉल्युशन ह्या स्टेपचं तुमचं चांगलं असणार आहे. म्हणजे जास्त व्होल्टेज तुम्हाला एक इलेक्ट्रॉन आत इन्सर्ट करण्यासाठी अप्लाय करावं लागणार आहे. लक्षात येते का? थोडं नवीन कन्सेप्ट असल्यामुळे मला वाटतं थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल तुम्हाला. जाधव, मयुरी संपळ आहे का? हो सर, समजतं. बघा ह्या गोष्टी हो सगळ्या सर. एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत, म्हणून मी थोडंसं जास्त समजून सांगायचा प्रयत्न करतोय. काय आहे? कॅपॅसिटन्स वेगळी गोष्ट आहे, कॅपॅसिटन्स मुळे असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी वेगळी गोष्ट आहे. बरोबर आहे का? आणि तिसरी गोष्ट यात आहे तो डायमीटर. म्हणजे डायमीटर जेवढा छोटा असेल तेवढा रिपल्सिव्ह फोर्स जास्त लागणार आहे आणि त्यामुळे ह्या स्टेप्स तुम्हाला रिझॉल्व्ह दिसणार आहेत. जर डायमीटर मोठा असेल तर तुम्हाला ह्या तेवढा हे लिनिअरिटीकडे जाणार आहे. म्हणजे ह्या स्टेप्स त्यातल्या कमी होणार आहेत. स्टेप्स कमी झाल्या म्हणजे ते लिनिअरिटीकडे जाणार आहे. लक्षात येते तुमच्या? म्हणजे जसं तुम्ही बल्ककडे जाल म्हणजे डायमीटर वाढवत जाल तसं हे रिझॉल्युशन कमी होणार आहे. स्टेप्सचं कन्व्हर्जन लिनिअरिटीकडे होत जाणार आहे. एवढंच यातलं महत्वाचं आहे. कुठलीही स्लाइड बघत आपण. However, in the opposite case, with extremely small capacitor, जेवढा छोटा कॅपॅसिटन्स किंवा जेवढा छोटा डॉट असेल the charging energy can be substantially large. चार्जिंग एनर्जी त्याला जास्त लागणार आहे.
आणि जेवढी चार्जिंग एनर्जी जास्त असेल तेवढी तुम्हाला स्टेप मोठी मिळणार आहे IV कॅरेक्टरिस्टिक मध्ये. दॅट इज द स्मॉल कॅपॅसिटर आर लार्ज इनफ टू ब्लॉक द टनलिंग. म्हणजे जेवढा क्वांटम डॉट छोटा असेल तेवढा कमीत कमी कॅपॅसिटन्स त्याच्यावर डेव्हलप होईल, आणि जेवढा कॅपॅसिटन्स छोटा असेल तेवढी ही मिळणारी स्टेप तुम्हाला मोठी मिळणार आहे. ही स्टेप तुम्हाला रिझॉल्व्ह स्टेप्स दिसणार आहे. जर तुमचा पार्टिकल साईज मोठा झाला, आता समजा हा मी 5 नॅनोमीटरचा हा ग्राफ काढलेला आहे 5 नॅनोमीटरच्या मटेरियलसाठी, तो असा दिसतोय, आणि मी समजा 8 नॅनोमीटरचा घेतला तर त्या केसमध्ये मला ही स्टेप हाफ व्होल्टेजला इथं कुठेतरी स्टेप मिळेल. ह्या पहिल्या ब्लॉकच्या निम्म्यालाच मला ही स्टेप मिळणार आहे कुठेतरी इथं. अशा पद्धतीने जसं पार्टिकल साईज वाढत जाईल तसं हे स्टेप मधलं डिस्टन्स कमी होत जाणार, अँड इट विल शो यू लिनियर बिहेवियर लाईक अ बल्ब. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल. अदरवाईज 1-2 वेळा तुम्ही हे वाचलं आर्टिकल तर तुमच्या लक्षात येईल. हाऊ मच एनर्जी इज रिक्वायर्ड टू ब्लॉक द इलेक्ट्रॉन. आता किती एनर्जी लागणार तुम्हाला ब्लॉक करण्यासाठी इलेक्ट्रॉनला? ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स फ्री इलेक्ट्रॉन्स इन अ सॉलिड हॅज सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी डिपेंड ऑन. हा, आता दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, केबीटी हा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे का? बोल्ट्झमन कॉन्स्टंट शिकलाय ना? म्हणजे कुठलंही मटेरियल असेल तर त्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स हे स्टेडी नसतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स हे ऑलरेडी व्हायब्रेटिंग मोशन्स मध्ये असतात, आणि त्यांच्या व्हायब्रेटिंग मोशन्समुळे त्यांना असणारी जी एनर्जी आहे ती आपण केबीटी दाखवतो. म्हणजे रूम टेम्परेचर जर कन्सिडर केलं तर ते 0.02 इलेक्ट्रॉन व्होल्ट असं काहीतरी त्याचं 0.02 पुढे काहीतरी डिजिट्स असतील, तेवढी त्याची रूम टेम्परेचर एनर्जी आहे. तर त्या एनर्जीपेक्षा तुमचा कॅपॅसिटन्स जास्त असला पाहिजे. अदरवाईज काय होईल, त्याच्यापेक्षा जर कॅपॅसिटन्स कमी असला तर इलेक्ट्रॉन सहजासहजी टनल करून जातील, कारण ते व्हायब्रेशन मोडमध्ये आहे. म्हणजे द एनर्जी रिक्वायर्ड फॉर टनलिंग शुड बी ग्रेटर दॅन केबीटी. लक्षात येते का तुमच्या? ड्यू टू थर्मल व्हायब्रेशन्स ऑफ द atoms in the lattice, these free electrons will get extra energy to go to the higher bands. The extra energy is equal to kBT. With this extra energy, an excited electron might be able to tunnel through the small barrier. म्हणजे काय, जर केबीटी पेक्षा जर इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीची व्हॅल्यू कमी असेल तर काय होईल, इलेक्ट्रॉन इझिली टनल करून जाईल, कारण त्याची व्हायब्रेशनची एनर्जी एवढी की तो कॅपॅसिटन्सनं ऑफर केलेल्या रेझिस्टन्सला क्रॉस ओव्हर करेल. म्हणून तुमचा कॅपॅसिटन्स हा केबीटी पेक्षा जास्त असला पाहिजे. आणि केबीटीची व्हॅल्यू रूम टेम्परेचरला किती असते? 0.02 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी असते. म्हणजेच जर तुम्हाला टनलिंग बिहेवियर ऑब्झर्व करायचा असेल तर तुमची कॅपॅसिटरनं ऑफर केलेली, तुमच्या क्वांटम डॉटनं ऑफर केलेली कुलोम्बिक रिपल्सिव्ह एनर्जी शुड बी ग्रेटर दॅन. आता हे पुढे कुठे घेतला? हा, द कंडिशन फॉर दिस म्हणजे द कुलम ब्लॉकेड कॅन प्रिव्हेंट अनवॉन्टेड टनलिंग. म्हणजे आपल्याला कंट्रोल करायचा आहे डिव्हाइसवर, टनलिंग बिहेवियर बघायचंय. त्या केसमध्ये EC शुड बी ग्रेटर दॅन केबीटी. जर EC केबीटी पेक्षा लहान असेल तर ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉन्स जम्प करायला सुरुवात होतील. तुम्ही गेट व्होल्टेज न प्रोव्हाइड करताच ते जम्प करायला सुरुवात करतील. तर दिस इज द मेन कंडिशन. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी महत्वाचं आहे, कंडिशन्स लक्षात ठेवा की इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह एनर्जी किंवा द कॅपॅसिटर शुड बी ग्रेटर दॅन केबीटी. ठीक आहे. आता सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, द डिव्हाइस इन विच वी कॅन ऑब्झर्व कुलम ब्लॉकेड. आता सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर म्हणजे काय, की असा ट्रान्झिस्टर ज्याच्यामध्ये तुम्हाला कुलम ब्लॉकेड इफेक्ट बघायला मिळतो आणि स्टेअर केस बिहेवियर ऑब्झर्व होतं. स्टेअर केस IV कॅरेक्टरिस्टिक ऑब्झर्व होते. दॅट टाइप ऑफ ट्रान्झिस्टर इज कॉल्ड एज सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. टनलिंग म्हणजे काय, द टनलिंग इज पॉसिबल ड्यू टू द वेव्ह लाईक नॉन कॉन्टॅक्ट मोड. म्हणजे आता मी तुम्हाला त्याच्यावर चर्चा केली जातो. क्वांटम मेकॅनिकली पार्टिकल कॅन टनल थ्रू द बॅरियर बट क्लासिकली इट इज फॉरबिडन, म्हणजे नॉट अलाउड. म्हणजे क्वांटम मेकॅनिकली आपण म्हणतो की इलेक्ट्रॉन जरी तिथं बॅरियर आहे, तिथं काय कुठलाही कॉन्टॅक्ट नाही तरी तिथून पास होऊ शकतो, पण क्लासिकली हे आपल्याला म्हणजे न हे होणारी गोष्ट आहे, न पसणारी गोष्ट आहे. ठीक आहे. आता ह्याच्या बेसवर हा एक नवीन डिव्हाइस डिझाईन केला ज्याच्यामध्ये आपण आधी कॅपॅसिटिव्ह मोड बघितला. आता इथं फक्त थर्ड टर्मिनल आलं ज्याला गेट म्हणतात. आता ह्याचं काय होतं की ज्यावेळेस तुम्ही ह्याला सप्लाय देताय, पुढे डायग्राम घेतलेली असेल मला, हा, हे तुम्हाला तुमच्या आर्टिकल वाचण्यासाठी पुस्तक महत्वाचं तुमच्यासाठी आहे सुलभा कुलकर्णींचं पुस्तक. त्याच्यामध्ये ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. जर प्रश्न असा असेल, एक्सप्लेन इन डिटेल कुलम ब्लॉकेड अँड वर्किंग ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, तर हा लॉंग क्वेश्चन साठी महत्वाचा आहे 8 मार्कासाठी. म्हणून मी थोडासा हा एक्सटेंडेड फॉर्म मध्ये थोडंसं जास्त समजून सांगायचा प्रयत्न करतो. सगळं झाल्यावर पुन्हा एकदा रिवाइज करतो 1-5 मिनिटात, तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल.
तर हा आहे सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर डिव्हाइस. सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर डिव्हाइस मध्ये काय बघा, एक सोर्स आहे जो इलेक्ट्रॉन आत इंजेक्ट करणार आहे, एक ड्रेन आहे की ज्याच्याकडे पुन्हा इलेक्ट्रॉन इथून निघून पुढे जाणार आहे. तो दिस लेफ्ट साइड इज सोर्स, राईट साइड इज ड्रेन. आणि हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट आपल्याला कंट्रोल करायचा आहे. तो कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे? गेट करणार आहे. हा कंट्रोल करण्याचं काम गेट करणार आहे. गेट व्होल्टेज विल डिसाइड व्हेन टू ट्रान्सफर, व्हेन टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन अँड व्हेन टू ट्रान्सफर द इलेक्ट्रॉन. गेट व्होल्टेजवर ते डिपेंड राहणार आहे. आता त्याचं दुसरी एक डायग्राम दाखवलेली बघा, स्कीमॅटिक डायग्राम. त्याच्यामध्ये एक क्वांटम डॉट असणार आहे, एक सोर्स आहे इलेक्ट्रॉनचा, एक ड्रेन आहे. द इलेक्ट्रॉन विल गो फ्रॉम सोर्स टू ड्रेन अँड दॅट ट्रान्सफर इज कंट्रोल्ड बाय गेट और देर इज अ इन बिटवीन गेट कॅपॅसिटर. कॅपॅसिटर ठेवलेला नसतो पण त्याला गेट कॅपॅसिटन्स म्हणतात. इट डिपेंड्स ऑन युअर क्वांटम डॉट मटेरियल. आता आपण थोडंसं एनर्जी लेवल डायग्राम बद्दल बोलूया. त्याच्या आधी मला थोडंसं तुम्हाला एक दोन प्रश्न विचारतो मी तुम्हाला. फर्मी एनर्जी कन्सेप्ट शिकलाय तुम्ही? फर्मी एनर्जी शीतल चाळके, फर्मी एनर्जी शिकवलंय का तुम्हाला? हो सर. काय असते बाबा फर्मी एनर्जी म्हणजे काय? फर्मी एनर्जी म्हणजे काय किंवा फर्मी लेवल म्हणजे काय? व्हॉट इज फर्मी एनर्जी किंवा फर्मी लेवल? काय सांगता येईल तुम्हाला याबद्दल? टॉप मोस्ट लेवल कलेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. टॉप मोस्ट लेवल किंवा थोडंसं क्वांटम मेकॅनिकली बोलायचं झालं तर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द इलेक्ट्रॉन इन दॅट लेवल इज हाफ. बरोबर आहे का? कुठेतरी झाली असेल डेफिनेशन तुम्हाला? झाली का डेफिनेशन? लोअर सिंगल पार्टिकल स्टेट पण नाही ना सर. अच्छा निखिल, एनर्जी डिफरन्स आहे पण. हा म्हणजे काय, म्हणजेच काय? आता बघा, हा इथं आता थोडंसं आपण क्वांटम मेकॅनिक्सचे कन्सेप्ट घेऊन बोलूया. आता इथं आपण फर्मी लेवल वगैरे एनर्जी लेवल ह्याचे थोडंसं आधार घेऊया सॉलिड स्टेट फिजिक्सचा तुमच्या. आता हा आपण समजा क्वांटम डॉट ठेवलेला आहे, बरोबर आहे का? हा मध्ये जो दिसतोय तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? हो सर. कर्सर दिसतोय तुम्हाला? मी कर्सर जो मूव्ह करतो तो दिसतोय ना स्क्रीनवर? हा, जर ए डायग्राम मध्ये हा जो मधला पार्ट आहे हा इथं क्वांटम डॉट आहे, बरोबर आहे का? आता ह्या क्वांटम डॉट मध्ये डिस्क्रीट एनर्जी लेवल्स आहेत. पहिल्या एनर्जी लेवलला आपण 2 इलेक्ट्रॉन दाखवतोय, दुसऱ्याला 2 दाखवतोय, तिसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन दाखवतोय, बरोबर आहे का? तर हा आणि ह्याच्या साईडला हा एक मेटल कॉन्टॅक्ट आहे आणि राईटला आणि लेफ्टला 2 मेटल कॉन्टॅक्ट काढलेले, बरोबर आहे? आता हा नॉन बायसिंग कंडिशन मधला म्हणजे आपण त्याला सोर्सलाही कुठला व्होल्टेज दिलेला नाही आणि ड्रेनलाही कुठला व्होल्टेज दिलेला नाही. ठीक आहे. आता त्यावेळेस काय होतं, सगळ्या एनर्जी लेवल्स ह्या ऑलमोस्ट एका लेवलला असतात. म्हणजे कुठेही इलेक्ट्रॉन एक्सेस नाही, कुठेही इलेक्ट्रॉन कमी नाहीये, त्यामुळे सगळ्या एका लेवलला असतात. पण ज्यावेळेस आपण त्याला बायस करतो म्हणजे काय? इफ आय विल अप्लाय निगेटिव्ह पोटेन्शियल टू द लेफ्ट साइड इलेक्ट्रोड, लेफ्ट साइडच्या इलेक्ट्रोडला बी डायग्राम मध्ये दाखवलंय बघा. लेफ्ट साइडला समजा मी निगेटिव्ह पोटेन्शियल दाखवलेलं नाही इथं, पण एनर्जी लेवल वाढलेली आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली. लेफ्ट साइड मध्ये बघा, तुम्हाला इथं ऑब्झर्व होतोय की एनर्जी लेवलची हाईट थोडीशी इथली वाढलेली आहे आणि आतल्याची कमी झाली आहे. म्हणजे ही हाईट वाढली म्हणजे काय? इथं एक्सेस इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे आपण याला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं. निगेटिव्ह पोटेन्शियल दिल्यामुळे ह्याची फर्मी लेवल उंचावली गेली, म्हणजे वरच्या हाईटला गेली. फर्मी लेवल वरच्या हाईटला गेल्यामुळे ह्याच्यामध्ये एक्सेस इलेक्ट्रॉन आले. आता ज्यावेळेस तुम्ही एनर्जी डायग्राम काढत असता त्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कधी शक्य असतो? ज्याची फर्मी लेवल जास्त आहे इलेक्ट्रॉन्सची. बघा, मी इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत बोलतोय, होलच्या बाबतीत ही केस उलटी असते. इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत ज्यावेळेस फर्मी लेवलची हाईट एका कंडक्टरची जास्त आहे आणि त्याला कनेक्ट केलेल्या दुसऱ्या कंडक्टरची कमी आहे त्यापेक्षा, त्यावेळेस इलेक्ट्रॉन हा जास्त कडून कमीकडे जम्प करत असतो, बरोबर आहे? आता मी काय केलंय, सप्लाय दिलाय बी डायग्राम मध्ये. लेफ्ट साइडला निगेटिव्ह सप्लाय आहे, राईट साइडला पॉझिटिव्ह सप्लाय आहे, बरोबर आहे? पॉझिटिव्ह सप्लाय म्हणजे तिथे मी होल क्रिएट केलेत म्हणजे त्याची हाईट आपोआप कमी होणार आहे, बरोबर आहे का? मी म्हणलं तुम्हाला मगाशी की इलेक्ट्रॉनच्या बाबतीत ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन टाकतो त्यावेळेस त्याची हाईट उंचावली जाते आणि एक्स्ट्रा होल टाकतो त्यावेळेस त्याची हाईट कमी होते. हे एनर्जी डायग्रामचं डिस्कशन चालू आहे, बरोबर आहे? थोडस कोणतरी हो तरी म्हणा. मला वाटतं मी एकटाच. प्रतीक्षा आहे का? हो सर आहे. आणि मी काय सांगतोय लक्षात येते का? थोडस नवीन कन्सेप्ट आहे. मला असं वाटतं मी एकटाच बडबडतोय, पण तसं व्हायला नको. जर
जर तुम्हाला काही शंका वाटली असेल तर आपण एखाद्या लेक्चरला पुन्हा रिपीट करू थोडंसं, पण 8 मार्काचा प्रश्न आहे म्हणून थोडंसं मी जास्त स्ट्रेस देऊन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, बघा मी तुम्हाला सांगतोय की ए टाईपच्या डायग्राम मध्ये क्वांटम डॉट आहे आणि दोन्ही मेटल कॉन्टॅक्ट लावलेले आहेत, पण आपण त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय पोटेन्शियल दिलेला नाही. सो ऑल द फर्मी लेवल्स आर ऍट इक्वल हाईट. बरोबर आहे. आता बी डायग्राम मध्ये आपण काय केलंय, लेफ्ट साइडला निगेटिव्ह पोटेन्शियल दिलंय, राईट साइडला पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलंय मेटल कॉन्टॅक्टला. त्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्स इंजेक्ट होतात. इलेक्ट्रॉन्स कुठे आले, मेटल कॉन्टॅक्टला जास्त आले ना. आता मेटल कॉन्टॅक्टला आपण निगेटिव्ह बॅटरी दिली म्हणजे मेटल कॉन्टॅक्टमध्ये इलेक्ट्रॉन्स अक्युमुलेट झाले, त्यामुळे त्याची फर्मी एनर्जी वाढणार आहे, हाईट वाढणार आहे. बरोबर आहे. आणि राईट साइडला काय होणार, आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिल्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन्स अपोजिट साइडला जाणार आहे, त्यामुळे ती हाईट थोडीशी खाली येणार आहे. होल इंजेक्शनमुळे हाईट ही खाली येणार आहे. आता ह्या एनर्जी डिफरन्स झाल्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्स ऑलवेज मूव्ह फ्रॉम हायर फर्मी एनर्जी टू लोअर फर्मी एनर्जी लेवल. मग इलेक्ट्रॉन काय करेल, इकडून लगेच तो इकडे जम्प करायचा प्रयत्न करेल. हे पाण्याच्या कॉक सारखं, मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल सांगितलं तसंच आहे की एक फिल्ड कंटेनर आहे, एक अनफिल्ड कंटेनर आहे आणि हा मधला पॅसेज तुमचा कॉक सारखा काम करणार आहे. तुम्ही जर तो कॉक ओपन केला तर इकडचं पाणी इकडे जाणार आहे. मग इकडचे एक्सेस इलेक्ट्रॉन आता काय करणार आहे, इकडे जायचा प्रयत्न करणार आहे. मग ते काय करणार आहेत, इकडून इकडे जम्प करायचा प्रयत्न करतील. पण या जम्प होण्यासाठी त्यांना अपोज आहे. कुणाचा अपोज आहे, कुलोम्बिक रिपल्सिव्ह फोर्स. हा कुलोम्बिक रिपल्सिव्ह फोर्स कुणामुळे आहे, इथं असणाऱ्या इलेक्ट्रॉन्समुळे, क्वांटम डॉट्स मध्ये असणाऱ्या एक्सेस इलेक्ट्रॉन्समुळे तो अपोज आहे. मग हा अपोज कमी करायचा का जास्त ठेवायचा, कसा मॉनिटर करायचा, हे आपण कशावर कंट्रोल करू शकतो. सो धिस इज कंट्रोल्ड बाय धिस गेट व्होल्टेज. ह्या गेटला आपण काहीतरी व्होल्टेज प्रोव्हाइड करू शकतो आणि ते गेट व्होल्टेज मॉनिटर करून आपण इलेक्ट्रॉन ह्यात जाऊ द्यायचे का थांबवायचे हे ठरवू शकतो आणि त्यानुसार मग आपण हे IV कॅरेक्टरिस्टिक मॉनिटर करू शकतो. कन्सेप्ट लक्षात येतो तुमच्या? मला काय सांगायचं तुमच्या लक्षात येते? हो हा, म्हणजे जर हा गेटच नसता, जर गेट व्होल्टेज आपण मॉनिटर केलंच नसतं तर काय झालं असतं, एका ठराविक लिमिट नंतर, एका ठराविक व्होल्टेज नंतर कंटिन्युअस इलेक्ट्रॉन्स इकडे आले असते, इकडून इकडे गेले असते, इकडून आले असते, इकडून, म्हणजे आपल्या हातात कुठलाही कंट्रोल राहिला नसता. देर इज नो कंट्रोल ऑन युजर. म्हणजे आपल्यावर आपण ह्याला कंट्रोल करू शकलो नसतो. पण आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करतो, एक नवीन चॅनल इथं पुट करतो, दॅट इज कॉल्ड एज गेट व्होल्टेज. आणि हा गेट जो असतो तो तुमचा जे फेटमध्ये, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर मध्ये जर चॅनल एन टाईपचा असेल तर गेट हा तुम्ही पी टाईपचा घेता, आणि जर चॅनल पी टाईपचा असेल तर गेट एन टाईपचा घेता. पण हा सिंगल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिस्टर मध्ये आपण तो टाईप कन्सिडर न करता पोलॅरिटी कन्सिडर करतो. त्याला आपण दोन्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आपण त्याला पोलॅरिटी चेंज करू शकतो. त्यामुळे वी कॅन इझिली मॉनिटर द ट्रान्सफर करंट और ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इन केस ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. तर हे झालं बेसिक ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. कंडिशन टू अचीव सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, बायस व्होल्टेज शुड बी लेस दॅन E/C. बायस व्होल्टेज म्हणजे आपण जे बायसिंग व्होल्टेज लावणार आहे VB, that should be less than charge on electron divided by capacitor of that quantum dot. The thermal energy lower than the charging energy. Thermal energy KBT that should be lower than E square by 2C. ही जर कंडिशन मॅच होत नसेल तर देर इज नो कंट्रोल ऑन ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. कंटिन्युअसली तुमचे इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होत राहतील आणि तुम्हाला स्टेअर केस मिळण्याऐवजी लिनियर रिलेशनशिप मिळू शकेल. म्हणून ही कंडिशन महत्वाची की KBT शुड बी लेस दॅन कॅपॅसिटन्स ऑफ द कुलॉम्ब ब्लॉकेड. ऍप्लिकेशन ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर, याचा उपयोग कुठं कुठं केला जातो, चार्ज सेन्सर मध्ये, डिटेक्शन ऑफ IR रेडिएशन्स मध्ये, म्हणजे बरेच ऍप्लिकेशन्स आहेत. 2-4 मी महत्वाचे जे ते घेतलेले तुम्ही वाचून बघा. त्यानंतर ह्या नोट्स तुमच्या आहेत. तर इथं मला वाटतं हे आर्टिकल संपते. आर्टिकल महत्वाचा आहे. सर बोला. ती डायग्राम घ्या ना परत एकदा. कुठली डायग्राम घेऊ? ही क्वांटम डॉट प्लेस्ड इन मेटल कॉन्टॅक्ट. पहिला बघा ती. ही डायग्राम नाही ती नाही, आता दाखवलेला नाही, पुढची. ओके थांबा. हा एनर्जी डायग्राम, ही डायग्राम ना, एनर्जी डायग्राम. बोल. त्याच्यामध्ये सर जेव्हा आपण त्याला पॉझिटिव्ह व्होल्टेज किंवा निगेटिव्ह व्होल्टेज देतो तेव्हा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतंय का काय होतंय ते नाही लक्षात आलं मला. हा हे बघ, म्हणजे राईज होते आणि एक लेवल ड्रॉप होते. बघा आता इथं काय आहे, 2 पॅरलल प्लेट्स आहेत, बरोबर आहे का?
लेफ्ट साईडला एक मेटल प्लेट आहे, राईट साईडला एक प्लेट आहे, पण ह्या नॉन कॉन्टॅक्ट मोड मध्ये ह्याला आपण कॉन्टॅक्ट दिले म्हणजे क्वांटम डॉटशी हे कुठेही कॉन्टॅक्ट केलेलं नाहीये, नॉन कॉन्टॅक्ट मोड मध्ये एकदम जवळ ते ठेवलेलं आहे क्वांटम डॉटच्या नॅनोमीटर सेपरेशन. ठीक आहे. आता काय होतंय, आपण ज्या वेळेस ह्याला बायसिंग काहीच नाहीये, म्हणजे हे कुठल्याही बॅटरीला किंवा कुठल्याही पोटेन्शियलला कॉन्टॅक्ट ज्यावेळेस काढलेला नाही त्यावेळेस ए ही कंडिशन असणार आहे. बरोबर आहे का? ए ही कंडिशन कधी असणार आहे, ज्यावेळेस आपण ह्याला कुठल्याही प्रकारचं बायसिंग व्होल्टेज देत नाही त्यावेळेस. आता बी या कंडिशन कधी असणार आहे, ज्यावेळेस मी निगेटिव्ह पोटेन्शियल लेफ्ट साईडच्या प्लेटला दिलं. कोणी प्रश्न विचारलाय? नाव सांग जरा मला. स्नेहल हा ठीक आहे, स्नेहल पडतरे का? हम्म. हा ठीक आहे. तर लेफ्ट साईडला हे बघ स्नेहल, इथं लेफ्ट साईडला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल देतोय, म्हणजे लेफ्ट प्लेट ही कशाची आहे? मेटलची आहे. बरोबर आहे का? लेफ्ट आणि राईट दोन्ही प्लेट्स मेटलच्याच आहेत. ह्या मेटलला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल देतो. निगेटिव्ह पोटेन्शियल देतो म्हणजे काय होतं, बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण याला जॉईन केलं. ज्यावेळेस बॅटरीचं डीसी सोर्सचं निगेटिव्ह टर्मिनल आपण याला जॉईन करतो त्यावेळेस काय होतं, बॅटरी मधले इलेक्ट्रॉन्स ह्या सगळे मेटल प्लेटवर यायला सुरुवात करतात. लक्षात येते तुझ्या? म्हणजे बॅटरी मधले निगेटिव्ह इलेक्ट्रॉन सगळे मेटल प्लेटवर येतात. म्हणजे मेटल प्लेटची काय होणार आहे, आपोआप फील्ड एनर्जी स्टेट वरच्या साईडला शिफ्ट होणार आहे. कारण अनफिल्ड स्टेटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स आत यायचा प्रयत्न करतील, त्यामुळे ही हाईट वर जाणार आहे. बरोबर आहे का मी काय सांगतो? म्हणजे फर्मी एनर्जी तिची वाढणार आहे. हा, मग आता हिची फर्मी एनर्जी वाढली आणि दुसरं टर्मिनल आपण त्या बॅटरीचं कोणाला दिलंय? अपोजिट प्लेटला दिलंय. इकडं इथं अपोजिट प्लेटला काय असतं? पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे होल्स आहेत. बरोबर आहे का? ते होल्सची प्लेट इथे आल्यामुळं ह्यातले इलेक्ट्रॉन्स त्या होलकडे जाणार आहेत, त्यामुळे ही लेवल खाली सरकणार आहे. दोन गोष्टी तुझ्या लक्षात आल्या का बेसिक्स? लेफ्ट प्लेटला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिल्यामुळं व्हॅकंट स्टेटमध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले, त्यामुळे फर्मी एनर्जी वर उंचावली जाणार आहे. या अपोजिट प्लेटला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिल्यामुळं इलेक्ट्रॉन्स त्या होल्सकडे गेल्यामुळं ही लेवल थोडीशी खाली जाणार आहे. बरोबर आहे का? म्हणजे प्लेट मधले इलेक्ट्रॉन्स बॅटरीचे इलेक्ट्रॉनकडे जातात तिकडे उलटे, त्यामुळे ही लेवल खाली येणार आहे. आणि इकडे प्लेट मध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन येतात, त्यामुळे ही लेवल वर उंचावली जाणार आहे. हा झाला तुमचा पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे ही फर्मी एनर्जी मधली हाईट डिफरन्स झाला. मग एकदा का हा हाईट डिफरन्स अचीव्ह झाला की काय होतं, जनरली इलेक्ट्रॉन्स हे नेहमी हायर एनर्जी टू लोअर एनर्जीकडे जम्प करायचा प्रयत्न करतात. मग आता ते इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, इथून मेटल कॉन्टॅक्ट मधून क्वांटम डॉटकडे जम्प करायचा प्रयत्न करणार आहे. पण क्वांटम डॉट मध्ये काहीतरी कुलंबिक रिपल्सिव्ह फोर्स आहे, त्यामुळे तो क्वांटम डॉट त्याला सहजासहजी जम्प करू देणार नाही. बरोबर आहे का? मग आता त्याला आत घ्यायचा इलेक्ट्रॉनला का नाही हे कोण ठरवणार? हे ठरवण्यासाठी आपण तिथे गेट व्होल्टेज थर्ड कॉन्टॅक्ट काढणार आहे आणि गेट व्होल्टेज त्याला मॉनिटर करणार. गेट व्होल्टेज ठरवणार की हा इलेक्ट्रॉन इकडे पाठवायचा का नाही पाठवायचा. अँड दिस इज द बेसिक वर्किंग ऑफ सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. गेट व्होल्टेज तुम्हाला ठरवणार की हा इलेक्ट्रॉन इकडे घ्यायचा का नाही. गेट व्होल्टेज जर तुम्ही जास्त अपोजिंग दिलं तर तो गेट व्होल्टेज थोडक्यात कॅपॅसिटन्स कंट्रोल करणार आहे. थोडासा कॅपॅसिटन्स कमी जास्त करणार आणि इलेक्ट्रॉन इकडे घ्यायचा का नाही घ्यायचा हे ठरवणार. आता काही शंका आहे का? नाही. प्रणाली जंगम काय शंका आहे का? नाही सर, समजले. समजलं 100% समजलं असेल असं नाहीच. अजून तुम्ही थोडंसं अजून रिपीटेडली वाचा ते थोडंसं. बेसिक मेकॅनिझम काय आहे बघा. बेसिक मेकॅनिझम आहे की जसं आपण आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मोजतो कंडक्टरच्या बाबतीत, सेमी कंडक्टरच्या बाबतीत, त्यापेक्षा हे थोडंसं आयव्ही कॅरेक्टरिस्टिक वेगळं आहे. ते करण्यासाठी आपण काय करतो, त्याला 2 पॅरलल प्लेटमध्ये ठेवतो. 2 प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आणि पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर जो इलेक्ट्रॉन आत इंजेक्ट होणार आहे त्याला कुलोम्बिक रिपल्सिव्ह फोर्स अपोज करतो आणि एका ठराविक थ्रेशोल्ड व्होल्टेज नंतरच तो इलेक्ट्रॉनला अलाव करतो आत यायला. त्यामुळे तुम्हाला काय होतं, स्टेअरकेस बिहेवियर ऑब्झर्व होतं. असं काही ठराविक व्होल्टेज पर्यंत तुम्हाला करंट झिरोच आहे. अदरवाईज अदर डिव्हाइसेस मध्ये तुम्हाला काय होतं, या डिव्हाइस मध्ये तुम्हाला लिनियर आहे, इलेक्ट्रॉन तुम्ही इंजेक्ट करायचा प्रयत्न केला की लगेच तो आत गेला डिव्हाइस मध्ये. इथं तसं नाही. या केसमध्ये काय आहे, एका ठराविक लिमिट पर्यंत इलेक्ट्रॉन्स येत नाहीत आणि तिथून पुढे कंटिन्युअसली येत राहतात. दिस इज रेक्टिफाइंग बिहेवियर. पण या केसमध्ये काय, सिंगल इलेक्ट्रॉन तुम्ही कंट्रोल करताय. एक इलेक्ट्रॉन आत येण्यासाठी तुम्हाला काहीतरी पोटेन्शियल द्यावं लागतं, तो तिथून पुढे आत येऊ शकतो. तो आला की तो पुढे ट्रान्सफर होण्यासाठी, टनलिंग होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आणि मीन टाइम तुमचं व्होल्टेज करंट हा 0 असणार आहे, स्टॉप झाला असणार आहे एका कॉन्स्टंट लेवलला. आणि नंतर दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठी तुम्हाला पुन्हा थोडा वेळ वेट करावा लागणार आहे. नंतर दुसरा इलेक्ट्रॉन आत येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला हे स्टेअरकेस बिहेवियर ऑब्झर्व होते. दिस इज कॉल्ड ॲज सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर. महत्वाचं ऍप्लिकेशन आहे आणि ह्या ऍप्लिकेशनमुळे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये फार मोठी डेव्हलपमेंट झाली. स्विचिंग स्पीड हा डिव्हाइसेसचा फार वाढलेला आहे आणि बल्क मटेरियल न वापरता आपण नॅनो लेवलला काम करून मटेरियलची म्हणजे काय म्हणतात त्याला इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी ही वाढवू शकतो. ठीक आहे, मला वाटतं आता आज हे एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. 8 मार्काचा प्रश्न तुम्हाला मिळू शकतो, हा म्हणजे परीक्षेला येऊ शकतो की राईट अ नोट ऑन कुलम ब्लॉकेड. कुलम ब्लॉकेड तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्यानंतर तुम्हाला बेसिक थोडंसं 2-2 वाक्यामध्ये लिहायचंय की आयव्ही कॅरेक्टरिस्टिक मध्ये फरक काय आहे. लिनियर एक असतं, रेक्टिफाईंग एक असतं, पण कुलम ब्लॉकेड म्हणजे ज्याच्यामध्ये अपोजिशनमुळे तुम्हाला स्टेअर केस बिहेवियर ऑब्झर्व होतं. आता त्यात हे कसं स्टडी केलं जातं तर कॅपॅसिटर 2 कॅपॅसिटर प्लेटच्या मध्ये क्वांटम डॉट सबस्टिट्यूट केला जातो आणि त्यानंतर मग कॅपॅसिटन्सचं एक इक्वेशन लिहा तुम्ही. पुस्तकात आहे तुमच्या दिलेलं सगळं व्यवस्थित. कॅपॅसिटन्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हणजे काय, ह्या 2 गोष्टी लिहा आणि त्यानंतर हे पॅरामीटर्स थोडेसे एक्सप्लेन करा. कुठले पॅरामीटर्स, हा पॉईंट फार महत्वाचा आहे बघा. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हे तुम्हाला पीपीटी मी शेअर करतो ग्रुपवर. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे डायमीटरवर कसा डिपेंड आहे, डायमीटरवर कॅपॅसिटन्स कसा डिपेंड आहे, कॅपॅसिटरवर एनर्जी कशी डिपेंड आहे, ह्या 2 गोष्टी तुम्ही थोड्याशा बघून घ्या. थोडं वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि कंडिशन्स एक तुमच्या पाठ असल्या पाहिजेत, केबीटी वगैरे काय आहे ते. ही डायग्राम एक तुम्हाला परीक्षेमध्ये काढता आली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टरचं वर्किंग एक्सप्लेन करणार आहे त्यावेळेस ही डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे, रफली का होईना. नॉन बायसिंग मोडमध्ये कसं असतंय, बायस्ड मोडमध्ये कसं असतं, ही वरची जरी काढली तरी चालेल. एक हीच एनलार्ज मोडमध्ये खाली दाखवली थोडीशी. ठीक आहे, काही शंका कोणाच्या? नाही सर. अवघड वाटतंय का थोडस? धुमाळ? हो सर, थोडं समजायला नाही प्रॉब्लेम समजायला येतोय. प्रॉब्लेम नाही, थोडंसं वाचा. अजून एकदा तुम्हाला जर आज मी तुम्हाला हे आज नाही उद्यामध्ये तुम्हाला हे मी पीपीटी थोडंसं अजून नोट्स आहेत, मी खाली 2 पेजेस घेतलेले आहेत ना, हे थोडंसं व्यवस्थित करतो. हे पेज आणि हे पेज, हा म्हणजे तुम्हाला थोडीशी नोट्स तयार होईल. ही नोट्स 2 पेजच्या व्यवस्थित करून मी तुम्हाला हे उद्या किंवा परवा ग्रुपवर शेअर करतो आपल्या नोट्सच्या आधीच्या. आणि मागची एक पीपीटी राहिली, त्या 2 पीपीटी शेअर केल्यानंतर तुम्ही काय करा, हे वाचा थोडंसं. वाचल्यानंतरही तुम्हाला वाटलं की सर आम्हाला हा कन्सेप्ट कळला नाही घेतला तर मी पुन्हा एक 10-15 मिनिटं पुढच्या कधीच्या लेक्चरमध्ये त्याच्यावर वेळ देईन. ठीक आहे आता? ओके, तुम्ही बोला. हा सर, तुम्ही ते पेपर डाउनलोड करण्यासाठी लिंक सेंड करणार होता. हो, पाठवतो आज 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 शेअर करतो ग्रुपवर. ठीक आहे. ओके, आज शेअर करतो लगेच थोड्या वेळात. ठीक आहे, तर मला वाटतं आपण आता जवळपास 1.5 चॅप्टर संपवायच्या पोझिशन मध्ये आहोत. माझ्याकडे हाच चॅप्टर आहे आता शेवटचा, मॅग्नेटिकचा. पगारे सर घेणार आहेत. तर मला वाटतं पुढच्या 1-2-3 लेक्चर मध्ये आपण सिलेबस संपवून, माझ्याकडचा सिलेबस संपून जाईल. तुमच्याकडचं अभ्यासाचं थोडेसे असाइनमेंट मग मी चालू करेन. या महिन्याच्या 20 तारखेनंतर तुम्हाला पहिल्या चॅप्टरवरचे असाइनमेंट्स मिळतील. असाइनमेंटसाठी वेळ थोडासा कमी दिला जाईल तुम्हाला, कारण आता मला असा अपेक्षित आहे की तुमचा अभ्यास झालेला असावा तोपर्यंत 20 तारखेपर्यंत. नाहीतर काय कराल तुम्ही, एकमेकाला असाइनमेंट पाठवत बसाल, मला तसे पाठवाल, एकानंच लिहायची सगळ्यांनी ते सबमिट करायचं. पण तसं होऊ नये म्हणून आम्ही काही फिल्टर लावणार आहे की जिथे जिथे जास्त एकसारखं दिसेल सिमिलॅरिटी, ते आम्हाला लगेच कळेल की हे प्लॅगरिझम आहे म्हणून. तर तुम्ही तसं करू नये, थोडंसंच लिहा पण स्वतःच्या अभ्यासावर लिहायचा प्रयत्न करा. म्हणून तुम्ही फर्स्ट इयरचा अभ्यास चालू करा. 20 तारखेनंतर तुम्हाला फर्स्ट चॅप्टरच्या असाइनमेंट्स मिळतील आणि असाइनमेंटला 2-2 दिवसाचा वेळ दिला जाईल प्रत्येक असाइनमेंटला. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्या सगळ्या शॉर्ट नोट असणार आहेत, क्वांटम डॉट्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज, ऑप्टिकल प्रॉपर्टीज, सरफेस प्लाझ्मा रेझोनन्स, फोटोल्युमिनेसन्स. त्यासाठी त्या गोष्टी ज्या वर्गात आपण घेतलेल्या आहेत वाचायचा प्रयत्न करा. आणि सेकंड चॅप्टर जो आपण आता घेतोय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत, कुलम ब्लॉकेड, सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्झिस्टर आणि पुढे जे काही 1-2 कन्सेप्ट येतील ते. त्यामुळे आता अभ्यास तुमचा, मला वाटतं तुमच्याकडे मटेरियल आहे बऱ्यापैकी, इंटरनेट आहे, युट्यूबवर व्हिडिओज असतात, थोडंसं तिथेही समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आता थांबूया आपण. थोडंसं आज लवकर संपते, 10-15 मिनिटं, पण काय हरकत नाही, आपलं पॉईंट कव्हर झाला त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तुम्हाला मी ती लिंक पाठवतो पेपर डाउनलोडची.